काफी है बनाया 11 बजे अजून तुमच्या रिकाम्या लहानपणात कुछ नहीं चाहिए मुझे यीशु काफी है पण बिझनेस कोण सांभाळणार सिस्टर हालेलुया माझी नातवंड आणि सुना रडत आहे जावे येऊन थांबले आणि मला तिकडे गेलं पाहिजे पण गीतकार म्हटलं कुछ नहीं चाहिए मुझे यीशु काफी है आपली प्रीती कृतीत दिसली पाहिजे हालेलुया आपलं बोलणं कृतीत दिसलं पाहिजे प्रेज लॉर्ड आणि मग आपल्याला म्हणायला धाडस येतं कुछ नहीं चाहिए मुझे यीशु काफी है प्रत्येका कुछ नहीं चाहिए यीशु काफी है कुछ नहीं चाहिए मुझे यीशु काफी है कुछ नहीं चाहिए मुझे यीशु काफी है कुछ नहीं चाहिए यीशु काफी है
दोनों हाथ के साथ बोलिए छोड़ूंगा ना मैं, छोड़ूंगा ऐसा मैं छोड़ूंगा ना, ये बात बड़ी अपना संग संग मेरे यहोवा हर किसी ना होती मुश्किल तेरे
त्याचं वचन ऐकण्यासाठी एकत्र केलेलं आहे. आणि मागील आठवड्यापासून आपण 6 आठवडे झाले आणि हा 7वा आठवडा आहे की जे आपण प्रगटीकरणातल्या पत्रांच्या विषयी पाहत आहोत. आणि त्या पत्रांची नावं तुम्ही मला सांगाल का? कुठल्या कुठल्या पत्रांच्या विषयी तुम्ही ऐकलं आणि संदेश ऐकून त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केलेला आहे? पहिलं पत्र अजून सांगू नका. हा एफिस, स्मुर्ना, परगम, थुआतीरा, सार्दिस, फिलाडेल्फिया आणि सगळ्यात लाउदिकिया. प्रेज द लॉर्ड. ही पत्र जी आहेत ही पत्र खूप महत्वपूर्ण आहेत आणि प्रगटीकरण ज्यावेळेस पण तुम्ही वाचता त्यामध्ये या पत्रांना आपण वगळून चालणार नाही. कारण प्रगटीकरणामध्ये यासाठी हे सगळं आलेलं आहे की परमेश्वर तुम्हाला मला काहीतरी सूचित करू इच्छितो. परमेश्वर तुमच्याशी माझ्याशी काहीतरी बोलू इच्छितो. आताच्या ज्या तात्काळ म्हणजे ज्या प्रेझेंट मधल्या मंडळ्या आहेत त्या मंडळ्यांची तो बोलू इच्छितो आणि म्हणून त्या मंडळ्यांशी बोलण्यासाठी परमेश्वरानं दिलेला तो एक मार्ग आहे जो पत्रांच्या द्वारे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रगटीकरणाचं पुस्तकाचा 3रा अध्याय आणि 14 पासून 22 पर्यंत. लाउदिकिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. प्रकाशित वाक्य उसका 3रा अध्याय 14 से लेकर 22 तक. लाउदिकिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आमेन, जो विश्वसनीय व खरा साक्षी, जो देवाच्या दृष्टीचे अधिकारण, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहे. तू शीत नाहीस, तू उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस. कोमट आहे म्हणजे उष्ण नाहीस किंवा शीत नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून उठवून टाकणार आहे. मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असं तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावागडा आहेस हे तुला कळत नाही. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रे विकत घे. आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. जितक्यावर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो. म्हणून आस्था बाळग आणि पश्चाताप कर. पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवीन. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर आपल्या राजस्थानावर बसतो तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजस्थानावर आपल्याबरोबर बसू देईन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐकतो. खूप सुंदर अशा प्रकारचा संदेश लाउदिकिया येथील मंडळीला देवबापांनी दिलेला आहे आणि तुम्ही आता आणि त्याच्यानंतर ऑनलाईन सुद्धा हा संदेश तुम्ही नंतर ऐका. कारण या गोष्टी ज्या आहेत या अद्भुत अशा प्रकारच्या गोष्टी परमेश्वराने या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत. लायकस नदीच्या काठी वसलेलं ते शहर होतं लाउदिकिया. ज्याला जे शहर आहे हे शहर लायकस नदीच्या काठी वसलेलं शहर होतं. ते शहर जे आहे ते खूप सुबत्त होते. त्या ठिकाणी खूप श्रीमंती होती. कारण ते शहर जे आहे त्या ठिकाणी असणारे जे लोक होते ते अतिशय श्रीमंत होते. त्या काळातलं एक व्यापाराचं केंद्र म्हणून त्या शहराला ओळखलं जात होतं. बँकांच्या पतपेढ्या ज्याला असतात, पतपेढ्या ज्याला म्हणतात, ज्या आताच्या काळामध्ये पतसंस्था आणि इतर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ज्याला आपण आज बँक्स म्हणतो, अशा प्रकारच्या पतपेढ्या त्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत्या. आणि चलन बदलून घेण्याचं एक ठिकाण होतं ते. म्हणजे चलनाची जी देवाणघेवाण आहे जशा प्रकारे डॉलर्स रुपयामध्ये कन्वर्ट करणं वगैरे, त्या काळातली चलन वेगवेगळी होती. आपण त्या काळामध्ये जशा प्रकारे चलन होती ते चलन बदलून घेण्याचं एक प्रकारचं ते ठिकाण होतं. त्या ठिकाणी त्या शहरामध्ये एक हॉस्पिटल सुद्धा होतं की जे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी स्वस्तामध्ये अशा प्रकारची ट्रीटमेंट केली जात होती की त्यामुळे त्या ठिकाणच्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारची औषधं, आयुर्वेदिक जी औषधं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची अशा औषधं जी झाडपाल्यांची औषधं असतात, अशा प्रकारच्या औषधांचं एक चांगलं ठिकाण ते ठिकाण होतं लाउदिकिया. आणि म्हणून पुष्कळ लोक त्या ठिकाणी प्रवास करत होते, पुष्कळ टुरिस्ट वगैरे त्या ठिकाणी येत होते. आणि श्रीमंत असलेलं, व्यापाराचं केंद्र असलेलं आणि एक सुबत्त असलेलं ते शहर होतं. आणि निश्चितच तिथली मंडळी जी होती ती सुद्धा एक श्रीमंत मंडळी होती. ती सुद्धा एक पैशा पाण्याने किंवा आर्थिक दृष्टिकोनातून खूप चांगल्या प्रकारची अशी मंडळी होती.
आणि म्हणूनच ज्यावेळेस हा संदेश दिला गेला त्यावेळेस त्या सर्वच गोष्टी आपल्याला या संदेशामध्ये पाहायला मिळतात की जे पत्र लिहिली गेलेले त्या पत्रांच्या मध्ये अशा प्रकारच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. औषधं त्यांना काय आहेत माहिती होतं, आणि पैसा काय आहे माहिती होतं, आर्थिक सुबत्ता काय आहे माहिती होतं, आणि अशा खूप काही गोष्टी त्या ठिकाणी त्यांना माहिती होत्या. ही जी प्रस्तावना सांगण्याचं हे कारण आहे की पुढचा जो संदेश आहे तो पुढचा संदेश या सगळ्या गोष्टीवरती अवलंबून आहे. कारण जोपर्यंत आपण पाठीमागचा इतिहास समजून घेत नाही आणि जोपर्यंत आपल्याला त्या शहरा पाठीमागची पार्श्वभूमी समजत नाही तोपर्यंत आपण पुढचं जे आहे ते आपल्याला समजणार नाही. आणि म्हणून या गोष्टी मी तुम्हाला यासाठी आठवण करून दिली की ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जर वचन 14 जर आपण वाचलं तर त्या वचन 14 मध्ये आपल्याला वाचायला मिळतं, जो आमेन, जो विश्वसनीय व जो खरा साक्षी व जो देवाच्या दृष्टीचे अधिकार तो असे म्हणतो. हालेलुया. या ठिकाणी परमेश्वराने स्वतःची ओळख किंवा येशू ख्रिस्ताने स्वतःची ओळख करून देत असताना वेगवेगळ्या, मी सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या पत्रापासून आतापर्यंत मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे ख्रिस्ताची ओळख सांगितलेली आहे. म्हणजे ख्रिस्ताने स्वतःची ओळख करून देत असताना प्रत्येक मंडळीला एक वेगळी ओळख करून दिली. ख्रिस्त तोच आणि परमेश्वर तोच आहे, पण त्याची ओळख जी आहे ती मात्र वेगवेगळ्या ठिकाणी बदलत गेलेली आहे आणि त्या ओळखीच्या स्वरूपातच त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे. ओळखी जसं ओळख करून दिली तशाच प्रकारचं पारितोषिक आहे. आणि जशा प्रकारे इफिसाला वेगवेगळ्या प्रकारची ओळख आहे, स्मुर्नाला वेगवेगळ्या प्रकारची ओळख आहे, त्याच प्रकारे सार्दिसला वेगळ्या प्रकारची ओळख आहे, थुतीरला वेगळ्या प्रकारची ओळख आहे, फिलदेल्फियाला वेगळ्या प्रकारची ओळख आहे आणि सगळ्या मंडळींना वेगवेगळ्या प्रकारची ओळख परमेश्वराने करून दिली. आणि या ठिकाणी सुद्धा तो असं म्हणतो जो आमेन आहे. आमेन. हालेलुया. बाजूला सांगा आमेन. आमेनचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? आमेन म्हणजे असंच होते. हालेलुया. आणि येशू ख्रिस्ताचं दुसरं नाव आहे आमेन. ज्यावेळेस पण तुम्ही आमेन म्हणता त्यावेळेस येशूचं नाव उच्चारता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस पण आपण आमेन म्हणतो त्यावेळेस येशूचं नाव उच्चारतो. ज्यावेळेस पण आमेन म्हणतो त्यावेळेस आमेन या शब्दाचं मिनिंग जे आहे ते अशा प्रकारचं आहे की पूर्ण करण्यास समर्थ असणे. हालेलुया. बाजूला सांगा पूर्ण करण्यास समर्थ असणे. आणि येशू ख्रिस्त प्रत्येक दिलेलं अभिवचन पूर्ण करण्यास समर्थ आहे. कोणतंही असं अभिवचन तो देत नाही की जो ते पूर्ण नाही करू शकत. प्रत्येक अभिवचन जे तुमच्या बाबतीत तो बोलेल ते सगळं काही तो पूर्ण करू शकतो. आणि म्हणून त्याचं नाव काय आहे? आमेन आहे. त्याचं नाव उगीच आमेन ठेवलं गेलेलं नाही, कारण ज्यावेळेस आपण आमेन म्हणतो त्यावेळेस असंच होऊ दे असं आपण म्हणतो. म्हणजे जसं आहे तसंच होऊ दे. अगदी सुरुवातीपासून म्हणजे मोशेच्या काळापासून नियमशास्त्र दिलं होतं तेव्हापासून हा आमेन शब्द कंटिन्युअसपणे परमेश्वर वारंवार बोललेला आहे. मोशे ज्यावेळेस नियमशास्त्र लिहिलं, नियमशास्त्रातले आशीर्वाद आणि श्राप वचनं लिहिली त्यावेळेस मोशेला सांगण्यात आलेलं होतं की दगडावरती उभा राहा आणि ती सगळी शाप वचनं उच्चार आणि आशीर्वादाची वचनं सुद्धा उच्चार. आणि ज्यावेळेस पण तू एक आशीर्वाद बोलशील त्यावेळेस मंडळी म्हणेल आमेन. ज्यावेळेस पण श्राप उच्चारशील त्यावेळेस मंडळी म्हणेल आमेन. हालेलुया. आपण देवाला मजाक मध्ये काढू शकत नाही, कारण ज्यावेळेस पण देव बोलतो त्यावेळेस तसंच होतं. त्याच्या कुठल्याही काळी मात्र एका कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नाही. पण बऱ्याच वेळेस लोक आपल्यामध्ये स्वतःमध्ये असा गैरसमज करून घेतात, देव बोलला मजाक मध्ये बोलला. पण माणूस नाही येतो की तो मजाक मध्ये बोलेल. माणूस नाहीये की मी बोललो मी विसरून गेलो असं म्हणेल. पण देव जे बोलतो तशाच प्रकारे सेम घडून येईल. त्याच्यामध्ये काहीचाही कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. जर देव म्हणाला मी तुला आशीर्वादित करेन तर तो करेलच करेल. त्याच्यामध्ये तो कसल्याही प्रकारचा फरक करणार नाही. तो चुकून बोललो म्हणणार नाही, मी विसरून बोललो म्हणणार नाही, मी विसरलो म्हणणार नाही. कारण माणूस हे सगळं करतो पण देव करत नाही. हालेलुया. कारण त्याचं नाव आमेन आहे. हालेलुया. देव तुमच्या बाबतीत जे बोलेल ना तशाच प्रकारे घडून येईल, कारण त्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा मजाक आणि अशा प्रकारच्या गोष्टी चालत नाही. आणि म्हणून लावोदिकीया येथील मंडळीला पत्र लिहित असताना देवबापांनी त्याला ओळख करून दिली की माझं नाव आमेन आहे. हालेलुया. माझं नाव काय आहे? आमेन आहे. का यासाठी आमेन आहे? कारण मी जे बोललोय ते करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. मग जर या ठिकाणी मी तुला नंतर काही पारितोषिक देत आहे तर मी तसंच घडवून आणेन. हालेलुया. जर मी तुला शिक्षा करणार आहे मी असं म्हणालो तर हो मी तुला शिक्षाच करेन. त्याच्यात काही मात्र फरक पडणार नाही. हालेलुया. बऱ्याच वेळेस लोक गैरसमज करून घेतात आणि त्याला त्या देवाला सिरियसली घेत नाही. कारण देवाला सिरियसली न घेण्याचं कारण काय की माणसासारखाच देवाचा स्वभाव आहे असं समजणं म्हणजेच देवाला सिरियस न घेणं. कारण माणसासारखा देवाचा स्वभाव
नाही. बाजूला सांगा, माणसासारखा देवाचा स्वभाव नाही. माणसासारखा देव नाही. देव माणसापेक्षा कितीतरी पटीने अधिक वेगळा आहे. Yes, amen. माणूस रुसतो, भोगतो, चिडतो, मारतो, रागवतो, पाप करतो आणि बरंच काय काय जे काय आहे आपल्याला सगळं डोळ्यासमोर दिसतं. आपण स्वतः जसे आहोत तशाच प्रकारे जगातली सगळी इतर माणसं आहेत. Praise the Lord. पण देव मात्र आपल्या स्वतःसारखा पण नाही आणि जगात जे इतरांना दिसतात ना त्यांच्यासारखा पण नाही. हालेलुया. देव या सगळ्यांच्या पेक्षा वेगळा आहे. कारण देव जर आमेन म्हणतो तो करण्यास समर्थ आहे. प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस पण तुम्ही प्रार्थना करता ही गोष्ट विसरू नका. ज्यावेळेस तुम्ही बोलता असं, हे प्रभूजी हे सगळी मी प्रार्थना केलेलं आहे, मी आमेन म्हणतो, त्यावेळेस ही गोष्ट तशीच घडून येणार आहे. हालेलुया. तुमच्या प्रार्थना व्यर्थ जाणार नाही, कारण परमेश्वर त्या प्रार्थना ऐकतो. हालेलुया. आणि जर परमेश्वर असं म्हणतो मी आमेन आहे, तर तो तसंच घडून आणणार. हालेलुया. आणि म्हणून लाभदायक मंडळीला परमेश्वराने पुन्हा एकदा ओळख करून दिली आणि तुम्हाला मला सुद्धा देव पुन्हा एकदा ही ओळख करून देत आहे की माझं नाव आमेन आहे. हालेलुया. आणि म्हणून आमेन म्हणायला विसरू नका. ज्यावेळेस पण तुम्ही आमेन म्हणता त्यावेळेस तसंच घडून येतं. हालेलुया. तुम्ही म्हणाले की माझ्या जीवनातून, माझ्या घरातून, माझ्या सर्व प्रकारच्या बिझनेस मधून, नोकरीतून सैतानाचं सामर्थ्य निघून जाऊ दे आणि आमेन म्हणता तसं घडून येतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आमेन म्हणायला लागा, आमेन म्हणायला शिका, आमेन म्हणण्याची सवय लागा. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आमेन म्हणणं हे चांगली गोष्ट आहे. पुढे सांगितलेलं आहे जो विश्वसनीय आहे, म्हणजे आमेन सारखाच तो शब्द आहे. तो काय आहे बरं? विश्वसनीय आहे. योहानाचं पत्र नाही, योहानाचं शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय 3रं वचन. हे 2-3 वचन आहेत, आपण वाचून त्याच्यानंतर मग या प्रगटीकरणातून मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, तिथेच राहा. योहान त्याचा पहिला अध्याय आणि 3रं वचन. आणि काय सांगतो तुम्हाला परिचित असणारं वचन आहे. प्रारंभी शब्द, प्रारंभी कोण होतं त्याच्याविषयी. सर्व काही त्याच्याद्वारे झाले. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. अजून एक वचन वाचा, यशायाचं 65 अध्याय 15रं वचन. यशाया 65 त्याचं 15रं वचन. तुम्ही आपले नाव मागे ठेवा, त्याचा उपयोग माझे निवडलेले लोक शाप देण्याकडे करून म्हणतील की प्रभू परमेश्वर तुला जीवे मारेल, तो आपल्या सेवकात दुसरे नाव ठेवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सांगतं? आणि त्याच्यानंतर वाचा नीतिसूत्रे याचा 8वां अध्याय 22रं वचन. नीतिसूत्रे याचा 8वां अध्याय आणि 22रं. परमेश्वराने सृष्टीक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यातील पहिले कृत्य असे मला पैदा केले. त्यानंतर कलस्सीकरास पत्र याचा पहिला अध्याय. ही वचनं मी यासाठी वाचायला तुम्हाला सांगत आहे की जे येशू ख्रिस्ताची नावं आहेत, ज्या संदर्भात येशूने ओळख करून दिली, त्या सगळ्या वचनांच्या विषयी या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं. कलस्से त्याचा पहिला अध्याय आणि 16 आणि 18 वचन. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. 18 वचन. तो सर्वाचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. 17 वाचन आहे. तो सर्वांच्या 17 वचन, तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इब्री लोकासपत्र याचा 10वां अध्याय. ही वचनं लिहून ठेवा आणि नंतर तुम्ही ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही मनन करा, त्यावेळेस ते वाचू शकता तुम्ही. 10वां अध्याय आणि 23रं वचन. आणि वचन सांगतं त्या ठिकाणी आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यानं वचन दिलं तो काय आहे? विश्वसनीय आहे. पुढे सांगितलेलं आहे प्रगटीकरणामध्ये, परत या प्रगटीकरण 3रा अध्याय आणि 14वं वचन. आणि जो विश्वसनीय, जो आमेन, जो विश्वसनीय व खरा साक्षी व देवाच्या सृष्टीचे अधिकारी तो असे म्हणतो. हालेलुया. पहिली गोष्ट काय आहे? तो आमेन आहे. आमेन म्हणजे तो सर्वच गोष्टी करणारा आहे किंवा सर्व त्याच्यामध्ये साध्य आहे. दुसरी गोष्ट तो विश्वसनीय आहे, कारण त्यानं अभिवचन दिलं. जसं इब्री लोकांच्या पत्रात आपण वाचलं की ज्यानं अभिवचन दिलं तो काय आहे? विश्वसनीय आहे. अजून एका ठिकाणी बायबलचं वचन सांगतं की आपण अविश्वास योग्यपणे वागलो तरी तो अविश्वास योग्य होत नाही, तर त्याची विश्वास योग्यता अढळ राहते, त्याची विश्वास योग्यता टिकून राहते. हालेलुया. त्याच्या विश्वास योग्यतेमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडत
नाही. त्याची विश्वासयोग्यता जशी आहे तशीच राहणार. हालेलुया. आणि म्हणून त्याची विश्वासयोग्यतेची ओळख पुन्हा एकदा लाउदकिया मंडळीला यासाठी परमेश्वराने करून दिली, कारण लाउदकियाची मंडळी आहे किंवा लाउदकिया मंडळीतली काही लोक आहेत ती देवाच्या या विश्वासयोग्यतेच्या गोष्टीपासून फिरलेले होते. कारण त्यांना आठवण करून द्यायची होती की मी विश्वासयोग्य आहे, तुम्ही पण विश्वासयोग्य राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा, तू विश्वासयोग्य आहेस का? देव तुझ्यावर विश्वास ठेवेल काय? काही लोक असेच आहेत मंडळांच्या मध्ये, आणि आताच्या काळामध्ये तर मंडळांच्या मध्ये कोण कधी फिरेल देवापासून लांब किंवा कधी त्याचं लोक फिरेल काही सांगता येत नाही. विश्वासयोग्यता आता आढळत नाही. पूर्वी आपण असं म्हणत होतो ना, पूर्वी खूप प्रामाणिक असायचे लोक, आता लोक प्रॅक्टिकल झालेत जास्त. काय झालेत लोक? प्रॅक्टिकल. आणि मंडळांच्या मध्ये पण तशीच परिस्थिती आहे. मंडळांच्या मध्ये लोक प्रॅक्टिकल झालेले जास्त. लोक त्यांना असं वाटतं की आम्ही जगाबरोबर चाललं पाहिजे, पण लक्षात घ्या मंडळी कधी जगाबरोबर चालू शकत नाही. पूर्वीच्या काळी सुद्धा 2000 वर्षापूर्वी सुद्धा मंडळी कधी जगाबरोबर, त्या काळातली मंडळी जगाबरोबर चालत नव्हती. त्या काळाचे जे अर्ली चर्च फादर्स होते त्यांनी कधीही जगाबरोबर मंडळीला चालू दिलं नाही. जगाचे नियम आणि मंडळीचे नियम हे वेगळे होते, आणि आता सुद्धा ती परिस्थिती असलीच पाहिजे. आणि म्हणून तर हे पत्र त्या काळात लागू होतं. बऱ्याच वेळा लोकांनी मला प्रश्न विचारले की आता तुम्ही पत्रांच्या विषयी काय शिकवताय? ही पत्र आता जास्त शिकवणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण आता मंडळांची विश्वासयोग्यता ढासळत चालले, लोक जगाबरोबर चाललेले, पण जगाचा आणि देवाच्या आत्मिकतेचा कधीही मिलाप होऊ शकत नाही. जग ह्या मंडळीच्या विरोधातच असेल आणि मंडळी नेहमीच जगाच्या विरोधातच काम करते. हालेलुया. म्हणाल की जगातल्या कायद्यांच्या विषयी मी बोलत नाही, मी जगातल्या आचरणाच्या पद्धतीविषयी बोलत आहे, जगातल्या वाईट गोष्टींच्या विषयी बोलत आहे, जे जगामध्ये लोकांनी देवाच्या बाबतीत जो विश्वसनीयता हरवलेली आहे, त्या हरवलेल्या विश्वसनीयतेच्या बाबतीत बोलत आहे. हालेलुया. आणि ती विश्वासयोग्यता तुमच्या आणि माझ्यामध्ये मंडळी या नात्यानं असलीच पाहिजे. हालेलुया. बाजूला सांगा, विश्वासयोग्यता तुझ्यात असली पाहिजे. विश्वासयोग्यता तुझ्यात असलीच पाहिजे. तुझा देव विश्वासयोग्य आहे. तुझा देव विश्वसनीय आहे. देव विश्वासयोग्य आहे, म्हणून आपण पण विश्वासयोग्य असलं पाहिजे. आपण आपल्यावर विश्वास ठेवण्यालायक आपण असलं पाहिजे. कारण देव आपल्यावर, कारण त्याच वेळेस देव विश्वास ठेवतो ज्या वेळेस आपण विश्वासयोग्यतेची कामं करतो. हालेलुया. कोणाच्याही हातामध्ये परमेश्वर काही सुकवून देत नाही कधी. मग आशीर्वाद असेल, पैसा असेल किंवा एखादं दान असेल पवित्र आत्म्याचं, कोणालाही देत नाही. कोणालाही. आता सगळ्यांच्या मध्ये समजा 100 लोक मंडळीत बसले आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरलं, त्यातले 4-5 किंवा 10 लोकच फक्त आत्म्याने भरलेले असतात. मग तेवढीच अन्य भाषा बोलतात. का असं होतं? सगळे तर त्या ठिकाणी आहेत, सगळ्यांनीच डोळे बंद केले, सगळ्यांनीच हात वर केले, कोणी गुडघे पण टेकले, तरी पण त्याला काय मिळत नाही. का? कारण देव विश्वास करतो. हालेलुया. त्याला माहित असतं की हा घेऊन काय करणार आहे. मग दान घेऊन असेल, अन्य भाषा असेल किंवा त्याला मिळणारा पैसा असेल, सगळेच जण तर पैशासाठी प्रार्थना करतात, सगळेच जण आशीर्वादासाठी प्रार्थना करतात, सगळेच जण कदाचित दान देतात, पण सगळ्यांनाच आशीर्वाद मिळतो असं नाही. का? कारण देव विश्वासयोग्यता, देव विश्वासयोग्यता तपासतो. लक्षात घ्या. बाजूला सांगा, विश्वासयोग्यता तपासतो देव. विश्वासयोग्यता तपासतो. तुम्ही थोडक्यात बायबल स्पष्ट सांगतो की तो थोडक्याविषयी विश्वासू. हालेलुया. हालेलुया. तुम्ही आज 10 रुपये विषयी विश्वासयोग्य असाल तर देव तुमच्या हातात लाख रुपये देणार. कारण परमेश्वर विश्वासयोग्य आहे. कारण पाहू कसं, आज जर तुम्ही एकासाठी प्रार्थना करताय आणि तिथं जर देवाला गौरव मिळत आहे तर तुमच्या हातात 100 फॅमिली. हालेलुया. पण जर एका तुम्ही प्रामाणिक नसाल तर पुढे जाऊन ते पुढे जे काय आहे ते काय मिळणार नाही. परमेश्वर विश्वासयोग्यता आपल्या प्रत्येकाची तपासतो. माझ्या सहित आपण सगळे त्या कॅटेगरीमध्ये आहोत. परमेश्वराने सगळ्यांना तपासूनच दिलेलं. आणि मग कारण तो विश्वासयोग्य आहे, तो विश्वसनीय आहे, त्याचं नावच विश्वसनीय आहे, आणि त्याचं नाव जे विश्वसनीय आहे तो परमेश्वर तुम्हाला मला तपासत असतो. बायबल त्या ठिकाणी पुन्हा एकदा काय सांगतो? जो खरा साक्षी आहे आणि जो सृष्टीचे अधिकारण आहे तोच खरा साक्षी आहे. बायबल सांगतं की रक्ताची आणि पाण्याची नाही तर त्याची साक्षी खरी साक्षी आहे. हालेलुया. रक्त आणि पाण्याच्या साक्षीपेक्षा नाही तर त्याच्या जो साक्षी आहे, जो परमेश्वर साक्षी आहे त्या साक्षीला मी तपासतो. कारण योहान बाप्तिस्मा करणारा येशूची साक्ष देण्यासाठी आला, पण नंतर योहान काय म्हणतो की माझ्यापेक्षा पण जो एक मोठा साक्षीदार आहे तो अजून येणार आहे. हालेलुया. आणि त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. तो खरा साक्षी आहे. तो तुमच्या आणि माझ्याविषयीची खात्री करून देतो देवा.
देवाला तो खात्री देतो की माझं लेकरू थोडस पापामध्ये आहे आणि त्याच्यातून बाहेर निघेल आणि मी त्याच्याविषयी साक्षी आहे की तो व्यवस्थित होईल. हालेलुया. किंवा त्याच्या जीवनामध्ये आध्यात्मिक गोष्टी आलेल्या आहेत प्रभूजी, मी त्याचा साक्षी आहे. हालेलुया. परमेश्वर असो. ज्यावेळेस तो प्रार्थना करतो ना तो आपली साक्ष देतो तिथे परमेश्वरासमोर साक्ष देतो आणि त्याला आपली साक्ष पटली पाहिजे. हालेलुया. योहाना बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची त्याने साक्ष दिली. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची साक्ष दिली की तो एलियाच्या आत्म्याने चालतो. हालेलुया. बरेच लोकांच्या विषयी त्याने साक्ष दिली. सारपत येथील विधवेची त्याने साक्ष दिली, योनाची त्यांनी साक्ष दिली आणि या सगळ्या लोकांची त्याने साक्ष दिली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या संदेशांची त्यांनी साक्ष दिली. मोशेची त्यांनी साक्ष दिली, अब्रामाची त्यांनी साक्ष दिली. या सगळ्यांची साक्ष देऊन सांगतो तो की हे लोक विश्वासयोग्य होते. हालेलुया. तुमच्या आणि माझी सुद्धा साक्ष दिली पाहिजे कारण तो खरा साक्षी आहे. हालेलुया. माणसांची साक्ष तर खोटी पडेल. कदाचित आपल्याविषयी लोक बदनामी करतील की हा असाच आहे, तो तसाच आहे, हे असं केलं तसं केलं. काही घडलेल्या न घडलेल्या गोष्टी 4 असतील तर त्याला 8 करून लोक सांगतील. पण येशू मात्र खरं सांगतो. परमेश्वर तो खरं सांगतो. लोकांच्या समोर सुद्धा खरं प्रगट की आपण नेमके काय आहोत. हालेलुया. कारण तोच खरा साक्षी आहे. हालेलुया. त्याचं नावच आहे की तो खरा साक्षी आहे. हालेलुया. आपण खरे साक्षी आहोत का? प्रेज द लॉर्ड. आपल्या स्वतःला विचार की आम्ही साक्षी आहोत का खरे? कारण जशा प्रकारे त्याचं कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टर सारखंच बनणं म्हणजे धार्मिक बनणं. हालेलुया. धार्मिक दुसरं तिसरं काही नाहीये. तुम्हाला असं वाटत असेल की धार्मिक नेमकं काय बनायचं आहे की जसा तो आहे तसं आपल्याला बनायचं आहे. कारण त्या प्रोसेस मध्येच आपण चालत आहोत. जो येशू ख्रिस्त येईपर्यंत ही प्रोसेस चालू राहणार आहे आणि ती प्रोसेस कॅरेक्टर येशूचं देवाचं कॅरेक्टर तुमच्या आणि माझ्यामध्ये आलं पाहिजे आणि तसंच आपण चालत राहणार आहोत कंटिन्यूपणे. आणि लावोदिकीया मंडळीला तोच सांगत आहे की मी खरा साक्षी आहे, मी आमेन आहे, मी विश्वसनीय आहे आणि सृष्टीचा अधिकारी मी आहे. हालेलुया. तू असं समजू नकोस की ही सृष्टी जे दिसते ना डोळ्याला व्यापाराची केंद्र असतील. मी जर सुरुवातीला सांगितलं पार्श्वभूमी व्यापाराची केंद्र होती, बँका होत्या, हॉस्पिटल होतं आणि खूप श्रीमंत होती. त्यांना असं वाटत होतं हे सगळं मी माझ्या सामर्थ्याने कमवले. पण देव म्हणाला याच्याही अगोदरपासून मी आहे. हालेलुया. हे सगळं जे डोळ्याला दिसतं हे एका क्षणात समाप्त होऊ शकतं. एवढं सामर्थ्य माझ्याकडे आहे. हालेलुया. कारण इतका सामर्थ्य मी आहे. सृष्टीच्या आधीपासून मी आहे. मी अल्फा आहे आणि मीच ओमेगा आहे. मीच प्रारंभ आहे आणि मीच शेवट आहे. अशा प्रकारे आपण योहानाच्या सुवर्तमानात वाचलं की त्याच्यापासूनच सर्व काही आहे. जसं कलसेकराच्या पत्रामध्ये आपण वाचलं 1 ते पहिला अध्याय 17व्या वचनामध्ये की त्या ठिकाणी स्पष्ट सांगितले की तोच पृथ्वीच्या आरंभापासून आहे आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तोच असणार. हालेलुया. म्हणजे त्याच्यापासूनच सगळ्या गोष्टीची म्हणजे जे पृथ्वीवर तुम्हाला दिसतं ना हे सगळं काही त्यानं निर्माण केले. हालेलुया. आणि जे काय आपण स्वतः निर्माण करत आहोत हे त्यानं निर्माण केलेले रॉ मटेरियल्स किंवा त्यानं निर्माण केलेल्या ज्या काही पृथ्वीवरच्या गोष्टी आहेत त्यातूनच आपण घेऊन आहोत. बाकी दुसरं काही आपल्या बुद्धीनं आपल्या ज्ञानाने आपण करू शकत नाही. हालेलुया. जे काही तुम्हाला दिसते ते सगळं काय हे परमेश्वरापासून आहे. हालेलुया. परमेश्वर सर्वच गोष्टीचं निर्माण करणार आणि तोच या सगळ्या गोष्टीचा शेवट सुद्धा असणार. हालेलुया. आणि मग ही गोष्ट नेहमी लावोदिकीयातील मंडळीने आणि आपण सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे की परमेश्वर जर तुमच्यामध्ये कदाचित काहीतरी आशीर्वाद येत असतील, आज तुमच्यामध्ये काही पैसा किंवा अजून काही आला असेल तर या सगळ्या गोष्टीचा सोर्स हा परमेश्वर आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही असं समजू नका माझ्या बुद्धीने आली, माझ्या चतुराईमुळे आलं, मी कष्ट केले, मी मेहनत केली, मी इकडे धावलो, मी ह्याला मस्का मारला आणि मी त्याला जाऊन बोललो आणि त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे आणि मी इतक्या वर्षापासूनचा माझा अनुभव आहे, इतक्या वर्षापासूनचे माझे कष्ट आहेत, आई वडिलांची पुण्य आहे आणि असं बरंच काय हे सगळं असतं. हे सगळं लोकांच्या डोक्यात आहे. पण हे सगळं देव म्हणतो हे सगळं बाजूला काढून ठेव. मी नाही तर काहीच नाही. मी आहे पण हे सगळं आहे. जर मी नसेल तर तू शून्य असेल. हालेलुया. कारण बाकी सगळं असून सुद्धा जर देव नसेल तर काहीच नाही. हालेलुया. कारण देवच मेजॉरिटी आहे. हालेलुया. ज्याच्या बाजूला देव आहे तो मेजॉरिटी मध्ये आहे. हालेलुया. त्याच्या बाजूला सगळं जग आहे तो मेजॉरिटी मध्ये कधीच असणार. प्रेज द लॉर्ड. त्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी 15वे वचन तुझी कृत्य मला ठाऊक आहे, तू शीत नाहीस, उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतस तर बरे होते पण तू तसा नाहीस. 16वे वचन पण तू तसा नाहीस, कोमट आहेस म्हणजे उष्ण नाहीस किंवा शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून रोखून टाकणार आहे. हालेलुया. बायबल त्या ठिकाणी स्पष्टपणे सांग की तू शीत पण नाहीस आणि उष्ण पण नाहीस.
त्या काळामध्ये त्या लायकस जी नदी आहे ती लायकस नदी लवकर आटून जायची आणि म्हणून लाउदकिया येथील शहराला काय केलं जात होतं माहिती आहे, नळाद्वारे पाणी म्हणजे पाईपद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. आणि त्या काळातल्या लोकांना पाईपद्वारे पाणी पिण्याची काही सवय नव्हती आणि म्हणून कोमट पाणी काय असतं नेमकं, कारण पाईप मधून जे येणारं पाणी आहे ते मचाळ पाणी होतं. मचाळ म्हणजे जसं साधारण कोमट पाणी, म्हणजे ते थंड पण नसायचं आणि गरम पण नसायचं. आणि त्याच्यामुळे कोमट नेमकं काय आहे हे लाउदकिया मंडळीला माहिती होतं, कारण कोमट पाण्याची चव जी आहे ती चव खूप खराब लागत होती. आणि त्यामुळे त्यांना कोमट पाण्याचं उदाहरण परमेश्वराने यासाठी देऊन ठेवलेलं या ठिकाणी की कोमट पाणी नेमकं कसं आणि काय असतं हे लाउदकियातील मंडळीला जास्त सांगण्याची गरज नव्हती. आणि म्हणून कोमट पाण्याचं उदाहरण यासाठी त्यांना देऊन ठेवलं. आणि कोमट जे पाणी आहे हे थंड पाण्यापेक्षा आणि गरम पाण्यापेक्षा दोन्हीही पाण्याच्या पेक्षा खराब आहे. हालेलुया. कारण बऱ्याच मंडळींची आज जी परिस्थिती आहे ना ही कोमट पाण्यासारखी आहे. बऱ्याच मंडळींची म्हणजे आजच्या परिस्थितीत आज हे पत्र जे आहे लाउदकियातलं मधलं पत्र जे आहे हे आत्ताच्या काळात ज्या काळात आपण जगत असतो 21व्या शतकात त्या काळामध्ये एक्झॅक्ट बसणारं पत्र आहे. कारण प्रत्येक मंडळांच्या मध्ये तुम्हाला लाउदकिया सारखी परिस्थिती आली. लाउदकिया कारण सगळ्या मंडळांच्या मध्ये आज कशाच्या मागे लागले असतील लोक तर एकाच गोष्टीच्या मागे लागले ते म्हणजे पैशाच्या. वारंवार लोकांना देवाच्या कडे ते प्रार्थना करू लागले काय, बायबल वाचू लागले काय, किंवा जे काही करतील ते या सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत त्याचा एक छुपा अँगल असतो. आणि तो छुपा अँगल काय माहितीये, मला पैसे किती मिळणार, मला आशीर्वाद किती मिळणार. आणि हा जो छुपा अँगल आहे तो अतिशय डेंजर आहे. बरोबर, खूप ह्या कोमट म्हटलेलं आहे. कारण प्रत्येक मंडळींच्या मध्ये हे सगळं चाललेलं आहे. मी पैसे त्याच्याकडून मिळण्यात किंवा त्याच्याकडून आशीर्वाद प्राप्त करण्याच्या विरोधात नाहीये. हे सगळं मिळायला हवं, हे सगळं प्राप्त व्हायला हवं, पण हे मिळण्याबरोबर आपण नेहमी गरम असायला हवं. हालेलुया. एक तर कोमट कशाला म्हटलेलं आहे, एक तो धर्मवेडा पण नाहीये ज्याला आपण धर्मवेडा म्हणतो, म्हणजे प्रार्थनेच्या बाबतीत अतिशय आवेशी, म्हणजे त्याचा आयुष्याला काहीच सीमा नाहीये अशा प्रकारे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तो एकदम थंड म्हणजे नास्तिक असतो, म्हणजे तो देवावर विश्वासच नाही ठेवत, त्याला आपण थंड म्हणू. आणि जो धर्मवेडा आहे किंवा जो देवाच्या बाबतीत अतिशय आवेशी आहे तो व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही असा व्यक्ती. म्हणजे हे दोन्हींच्या मध्ये लोक नेहमी बॅलन्स ठेवून काम करायचा प्रयत्न करतात. म्हणजे मी जगाचा पण आणि मी देवाचा पण, मी जगाचा पण मी देवाचा पण, मी जगाचा पण मी देवाचा पण. बाजूला सांगा, तू जगाचा आहेस की देवाचा आहेस? प्रश्न विचारत तू जगाचा आहेस की देवाचा आहेस? कारण आपण मध्ये राहू शकत नाही कधीच. जर तुम्ही मध्ये राहाल ना तर निश्चित अर्थाने तुम्हाला परमेश्वर ओळखून टाकेल. कारण आज मंडळांच्या मध्ये अशा लोकांची संख्या तुम्हाला लाखोमध्ये मिळेल, लाखोमध्ये. आणि अशा लोकांचं आज ते येतात फक्त प्रार्थना करतात, हालेलुया म्हणतात आणि तुम्हाला असं वाटेल की ह्याच्यासारखं धार्मिक कोणीच नाही. आणि सोमवारी सगळं संपलं, समाप्त. परत रविवारी अतिशय धार्मिक, म्हणजे त्याचं जे जीवन असतं ना त्याच्यासारखं पवित्र रविवारी कोणी नसतो. अगदी उपवास करतात ते आणि प्रार्थना करतात आणि आराधनेत भाग घेतात, सगळं काही करतात, पण सोमवारी मात्र ते देवाचा त्यांचा काडी मात्र संबंध नसतो. आणि कदाचित साक्ष सांगायची वेळ आली तर त्यावेळेस ते देवाचे नसतात, ज्यावेळेस प्रार्थना करायची वेळ येते त्यावेळेस ते देवाचे नसतात, काहीही करण्याच्या वेळेस ते देवाचे नसतात. संधी साधू लोक म्हणतात अशा लोकांना काय म्हटलं जातं, संधी साधू विश्वासणारे. आणि हे संधी साधू विश्वासणारे जे आहेत ना प्रत्येक मंडळात ठिकाणं आढळतील तुम्हाला, ठिकाणी. त्यांची संख्या कमी नाहीये, त्यांची संख्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये, कोमट लोकांची संख्या. आणि हे कोमट जे आहे ना ते अतिशय डेंजर आहे. एक तर थंड असेल तर आपण लगेच ओळखून घेऊ त्याला, हा थंड आहे म्हणजे ह्याला काही देवाचे काही देणं घेणं नाहीये अजिबातच, म्हणजे तो येतच नाही चर्चला समजा, आणि ठीक आहे त्याला आपण ओळखून घेऊ. जर गरम असेल तर गरमला पण आपण ओळखून घेऊ की हा खूपच धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे आणि पवित्र जीवन. पण कोमट असताना त्या माणसाला लवकर ओळखता येत नाही, त्या माणसाला शोधायचं खूप अवघड आहे. कारण हे माणसं नाटकीय स्वरूपामध्ये जीवन जगत असतात नेहमी. आणि अशा प्रकारच्या जीवनाचा देव कट्टर विरोध आहे, कट्टर. कारण या जीवनाला आपण ओळखू नाही शकत. देव मात्र ओळखतो अशा लोकांना, देव चांगल्या प्रकारे ओळखतो, पण माणूस म्हणून आपण नाही ओळखू शकत. तुम्हाला पवित्र आत्म्याचीच मदत घ्यावी लागेल, आत्म्यानेच तुम्हाला पाहावं लागेल की हा कोमट आहे की हा गरम आहे का थंड आहे. टोटल हे तुम्हाला आत्म्यानेच ओळखावं लागेल. कारण बरीच लोक या बाबतीत खूप त्यांना असं वाटतं की मी तसा नाहीये, पण आपण तपासून पाहायला हवं की नेमकं मी कसं आहे.
आणि म्हणूनच त्या ठिकाणी लिहिले की तुझी कृत्य मला ठाऊक आहे. कृत्य सांगण्यासारखी तर तिथं काहीच नाही. कृत्य सांगितली का काय देवबापांनी? काय होता? विश्वास होता त्यांच्याजवळ आणि हे सगळं काही होतं, ते सेवा करत होते. पण या ठिकाणी मात्र धीर पण नाही, विश्वास पण नाही, सेवा पण नाही, काहीच नाहीये. ते केवळ पैशाच्या मागे लागले, केवळ आर्थिक गोष्टींमध्ये. त्यांना असं वाटतं आज माझ्याकडे पैसा आहे म्हणजे देव माझ्या बरोबर आहे, आज माझ्याकडे संपत्ती आहे, आज माझ्याकडे आशीर्वाद आहे म्हणजे देव माझ्या बरोबर आहे. आणि मंडळांची स्थिती आज मोठ्या प्रमाणामध्ये ही झालेली आहे की आशीर्वाद आहे, आशीर्वादामध्येच संपत्तीमध्येच धार्मिकता मोजली जाते. पण देवबापांनी कधीच संपत्तीमध्ये धार्मिकता मोजली नाही. हालेलुया, हालेलुया. संपत्तीमध्ये, आशीर्वादामध्ये कधीच धार्मिकता मोजली नाही. आणि या बायबलमध्ये तुम्ही जर वाचून पाहिलं तर असे लोक आहेत की ज्यांचे कफलक होते, रिकामे होते, त्यांच्याजवळ काही नव्हतं. अगदी किसे झाडून भेटले तरी त्यांच्याकडे काही नसायचं. पावलासारखा व्यक्ती ज्याला झगा सुद्धा गहाण ठेवावा लागत होता, काम केलं तरच त्याचं चरित्र चालत होता. पण त्याच्याद्वारे कितीतरी मंडळांची स्थापना झाली आणि 14 मंडळांची स्थापना करून त्याच्यानंतर कितीतरी पत्र त्याने लिहिली. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हजारो लाखोच्या संख्येमध्ये त्याच्याद्वारे चमत्कार झाला. हालेलुया. आज पौलासारखा व्यक्ती जर सेवा करायला लागल्यानंतर त्याच्यावर कुठलेही विश्वासणारे विश्वास ठेवणार नाही. कारण पौलाकडे काहीच नव्हतं. पौल कैदी होता. पौल तुरुंगामध्ये, त्याचा एक हांडा पाण्याचा एक ग्लास असेल आणि रोज लोक भेटायला येत होती. आणि टक्कल पडलेला हा एक मनुष्य आणि त्याच्याकडे कोणी पाहत नव्हतं. अगदी शरीर अशक्त असणारा व्यक्ती, त्याच्याकडे सुरुवातीला कोणी गेलं तर म्हणा आणि त्याचं काय आहे. आणि म्हणून तर त्याला नावं पण ठेवलं जात होतं की त्याची पत्र वजनदार आहेत पण त्याची शरीरयष्टी मात्र खूप अशक्त आहे. पत्र त्याची खूप वजनदार होत आणि त्याचे शब्द जे आहेत ते हृदयाला डायरेक्ट भिडणारे शब्द. पण त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटत होतं की हा कुणीच नाही. पण आजकाल कपडे काय दिसतात नेमकं याच्याकडे जास्त पाहिलं जातं आणि याच्याकडे पाहून लोक ठरवतात की हा किती धार्मिक आहे, किती आशीर्वादित आहे. आणि तितकाच तो धार्मिक पण आहे. पण लक्षात घ्या, आशीर्वादावरून, पैशावरून कधीही धार्मिकता ठरवू नका. तुम्हाला असं वाटत जर असेल तरी तुमची बुद्धी, कारण ही मानवीय बुद्धी आहे, देव बाप नेहमी अंतःकरण पाहतो. हे असं म्हणत नाही की श्रीमंत व्यक्ती धार्मिक नसतो म्हणून, हा गैरसमज करून घेऊ नका. पण लोकांची मेंटॅलिटी जी आहे ती लोकांची मेंटॅलिटी अशीच आहे काय की धार्मिक जितका पैसा अधिक तितका जास्त अधार्मिक. पण ही गोष्ट निश्चित अर्थाने चुकीची आहे. लक्षात घ्या, ज्याच्याकडे काहीतरी बिल्डिंग आहे तोच व्यक्ती आध्यात्मिक आहे, पण नाहीये. परमेश्वर नेहमी 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 अंतःकरण पाहतो. हालेलुया. ना कपडे पाहतो, ना शिक्षण पाहतो, ना भाषा पाहतो, काहीही पाहत नाही. तो केवळ आणि केवळ हृदय पाहतो. हालेलुया. केवळ आणि केवळ काम करण्याची पद्धत पाहतो, केवळ आणि केवळ पवित्र जीवन पाहतो. हालेलुया. आणि हीच गोष्ट जास्त महत्वाची आहे आणि हीच तुम्हाला गरम ठेवते. हालेलुया. नाहीतर तुम्ही कोमट कधी तुम्हाला कळणार. तुम्हाला असं वाटेल की जगाबरोबर आपण अगदी गुंडाळले जाऊ, जग आपल्याला गुंडाळायला बसतं. कारण सैतानाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आपण कुठे गुंडाळले जाणार आहे. आणि म्हणून त्यानं लोकांना कोमट बनवून ठेवलं. आणि त्याला ठाऊक आहे की देव यांना कधी ओळखून टाकेल. कारण तुम्हाला आणि मला आपण स्वतःला जितके ओळखत नाही ना तितकं देव आणि सैतान आपल्याला ओळखतो. आणि आपल्याला त्याला ठाऊक असतं की आपण कुठे फसणार, कुठे आपण गुंडाळले जाणार, कुठे आपण देवाच्या पासून लांब जाणार, देव कधी आपला तिरस्कार करू लागेल, हे सगळं त्याला ठाऊक असतं. त्या स्थितीपर्यंत माणसाला तो नेऊन ठेवतो. बस आता इथं कुडत बस, बाकी काही नाही. आणि बरेच विश्वासणारे कुडत बसले. मग त्यांना प्रॉब्लेम्स आहे. त्यांना परिस्थितीत दोष देतात, मग नोकरीत दोष देतात, बायकोला दोष देतात, नवऱ्याला दोष देतात आणि भूतकाळाला दोष देतात, चर्चला दोष देतात, पास्टरला दोष देतात आणि त्याच्यानंतर वर्शिपला दोष देतात. साऊंडचा आवाज येतो म्हणतात आणि मग बायबल वाचायला झोप येते, मला दिसत नाही म्हणतात, बारीक अक्षर आहे म्हणतात. आणि असं बरेच काय काय इतके मी कारण सांगू शकतो तुम्हाला की हे कारणांनी माणसाला कोमट बनवून ठेवले. मग तितकंच ते थोडंसं वचन वाचणार, थोडीशी प्रार्थना करणार, हा ना माझं लक्ष आहे तुमच्याकडे प्रार्थनेकडे आणि माझं मी आहे तुमच्या बाबतीत आणि तुमच्याशी मी कनेक्टेड आहे, काय अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. लोकांचं जीवन जे आहे ते अशा प्रकारे कोमट बनवून ठेवले सैतान. आणि मग ते म्हणतात की बघा ना माझ्या जीवनामध्ये अशा समस्या आहेत, माझ्या जीवनामध्ये अशा अडचणी आहेत. आणि मग हेच जे जीवन आहे ना ते कोमट असंच येशूच्या आगमनापर्यंत चालू आहे. आणि कोमट असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला येशू घेऊन जाणार नाही. हालेलुया. बाजूला सांगा, कोमट असणाऱ्याला कुणालाही येशू सोबत नेणार नाही. कोमट असणाऱ्याला येशू सोबत नेणार नाही. तुला गरम व्हावंच लागेल. मी थंड हवा म्हणणार नाही तुम्हाला कधीच, पण कोमट तुम्हाला गरम व्हावं लागेल.
तुम्हाला असं आत्म्यामध्ये पेटून ठेवावं लागेल की प्रभूजी तुझ्याशिवाय माझ्या डोक्यामध्ये दुसरं काही नाही. हालेलुया. मी जगाचा नाही, मी जगाचा नव्हतो. जगापासून तुम्हाला वेगळं केलेस. माझं वर्गीकरण झालेलं आहे की मी जगाचा नाही, नाहीच मी जगाचा. हे कबूल करावं लागेल. लक्षात घ्या, तुम्ही असं म्हणूच नाही शकत की मी अर्धा जगाचा आणि अर्धा देवाचा. नाही, मी जगाचा नाहीच मुळात. मग जग मला नाव ठेवो, मला मारो, कुठो, माझा तिरस्कार करो, निंदा करो, काही करो, पण मी जगाचा नाही. हालेलुया. मी माझ्या नातेवाईकांना, मी माझ्या लोकांना, माझ्या मित्रांना मी सांगून टाका एका शब्दामध्ये की मी तुमचा नाहीये. मग तुम्ही मला काय करायचं करा. ते म्हणाले आम्ही तुला काय देणार, नका देऊ. आम्ही तुला नातेवाईक म्हणणार नाही, म्हणू नका. मग आम्ही तो आम्हाला मिळाला, हो ठीक आहे मी मिळलो, बस संपला विषय. काय झालं, माझं काय थांबलं? माझं लग्न झालं, मला मुलं झाली, माझं शिक्षण झालं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि परमेश्वराने मला आशीर्वादित केलं. आज त्यांनाच पश्चाताप होतो की आम्ही याला बाजूला काढलं. हालेलुया. बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की अरे हे सगळे बाजूला गेले ना तर माझं काय होईल आणि माझ्या जीवनामध्ये कशा. आणि तुम्ही बायबलमध्ये कोणाचंही उदाहरण पहा की ज्यांनी स्वतःला वेगळं केलं ना त्यांच्या सोबत परमेश्वर अद्भुत सामर्थ्याने काम करतो. कुठल्याही व्यक्तीचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. कोणताही व्यक्ती पाऊल ज्यावेळेस बाजूला झाला दुसऱ्याच दिवशी त्याला पाठीतून खाली सोडावं लागलं. दुसऱ्या दिवशी आणि त्या लोकांना हे ठाऊक पण नव्हतं ज्याला आम्ही पाठीतून खाली सोडत आहोत ना तो 14 मंडळांची स्थापना करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पाठीतून खाली सोडावं लागलं होतं म्हणजे त्याचे मित्र त्याचे विरोधक झाले. ज्या अधिकाऱ्याने त्याच्या हातात पत्र दिली होती ती लगेच विरोधक झाले. लगेच जी लोक त्या सोबत सैनिक म्हणून पाठीमागे होते तेच त्याला मारण्यासाठी आता मागे लागले होते. सगळ्यांना त्याला सोडलं आणि तो मोठा निघाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, ज्यावेळेस पण तुम्ही वेगळे व्हा, ज्यावेळेस तुम्ही ठामपणे लक्षात ठेवा की मी गरमच आहे, मी थंड होणार नाही. कधीच थंड होणार नाही. मग तुम्ही मला काही पण बोला पण मी थंड होणार नाही. हालेलुया. मी कोमट बनून आयुष्य जगू शकत नाही प्रभू. हालेलुया. तुम्हाला स्वतःला सांगावं लागेल, सतीश मी तुला स्वतःला सांगतो की मी तू कोमट राहू शकत नाही. आपल्या स्वतःला म्हणा तुमचं नाव घेऊन. तुमचं नाव आहे ना, घ्या ना. मी स्वतःच नाव घेतलं. हालेलुया. स्वतःच नाव घेत नाही वाटतं तुम्ही. आपल्या स्वतःला सांगा की मी तू कोमट राहू शकत नाहीस. गरम राहावं. जितकं गरम तुम्ही राहा तितकं परमेश्वर तुम्ही प्रिय असता. हालेलुया. म्हणतो माझ्या हाडामध्ये अग्नी कोंडलेला आहे. काय कोंडलेलं आहे माझ्या हाडात? अग्नी कोंडलाय. तो काय करतोय? अग्नी मला शांत बसू देत. हालेलुया. राजासमोर त्याला उभं केलं आणि त्याला म्हणाला, राजा काय म्हणाला माहितीये? सिद्किया तुला मारून टाकणार आणि तुला तुरुंगात टाकलं जाईल, तुझं सगळं काही हिरावून घेतलं. ठीक आहे म्हणाला तो, पण तू नरकामध्ये जाणार, तू बंदिवासामध्ये जाणार आहेस. यिर्मयाने त्याला ठामपणे सांगितलं की या ठिकाणी आक्रमण होईल, तू बंदिवासात जा. हालेलुया. 3 वर्ष सिद्किया लढाई करत होता. 3 वर्षापर्यंत राजा तिथून पलीकडे गेला. त्याचा शत्रू जो राजा होता तो गेला नाही. यिर्मयाला तुरुंगात टाकलं त्याने, पण यिर्मयाला तुरुंगात टाकल्यामुळे त्याच्यावर संकट टळलं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सिद्कियाला पळून जावं लागलं. त्याच्या मुलांना त्याचे डोळे फोडण्यात आले. त्याच्या समोर त्याच्या मुलांना मारण्यात आलं. पण यिर्मयास त्याने ऐकलं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कदाचित असं वाटेल की मी गरम राहिल्याने काय होणार आहे, पण परमेश्वर तुमच्या सोबत नेहमीसाठी असते. हालेलुया. परमेश्वर तुमची काळजी घेतो. गरम राहण्याने तुमच्या जीवनामध्ये काय काय होणार आहे, पुढच्या बऱ्याच गोष्टी आहेत की जे गरम राहण्यामुळे आपल्याला मिळणार आहे. आपण बरीच लोक गरम राहू इच्छित नाही, पण मी आणि आपण सगळेजण गरम राहण्याच्या बाबतीत किंवा देवाच्या बाबतीत आवेशी असण्याच्या बाबतीत गंभीर राहिलं पाहिजे. कारण त्या ठिकाणी लिहिलंय मी श्रीमंत आहे. मी 17वे वचन, मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे, मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू काय आहेस? कष्टी आहेस. माझ्याबरोबर म्हणा, तू कष्टी आहेस, दीन आहेस, दरिद्री आहेस, आंधळा आहेस, उघडाबागडा आहेस आणि हे सगळं तुला कळत नाही. प्रेज द लॉर्ड. हे सगळं आहे पण हे माणसाला कळत नाही. कदाचित तो पैशाकडेच बघून म्हणतो किती माझी बिल्डिंग मोठी आहे, किती माझं घर मोठं आहे, माझा फ्लॅट किती चांगला आहे, माझं कपाट कपड्याने किती भरलेलं आहे, माझे शूज किती छान आहे, माझ्या हातामध्ये घड्याळ किती छान आहे आणि माझा मोबाईल किती मोठा आहे ना, याच्याकडेच माणूस, माझे दागिने किती छान आहेत है ना, बँकेतच कायम सुरक्षित पडलेले आहेत अगदी व्यवस्थित. बघण्यापलीकडे संपत्तीचा काहीही उपयोग 5 मिनिटासाठी समाधान वाटतं सगळं काय. पण ज्यावेळेस तुम्ही हृदयावर हात ठेवा तू स्वर्गात जाणार की नरकात, आणि ज्यावेळेस तुमचं मन तुम्हाला सांगेल तू नरकात जाणार आहेस त्यावेळेस सगळं शून्य होतं. एका क्षणात तुमची सगळी प्रॉपर्टी शून्य. तुमचं सोनं, बँक,
बॅलन्स, तुमची प्रॉपर्टी, तुमचं घर, तुमचं जमीन जुमला काहीही नरकापासून वाचवू शकत नाही बरं. त्यातली कुठलीच गोष्ट नाही वाचवू शकत, कुठलीच गोष्ट नाही. पण बरीच लोक हे लक्षात ठेवत नाही. आणि म्हणून तर देव म्हणतोय की तू कष्टी आहे, तू दीन आहे, दरिद्र आहे आणि आंधळा आहेस, गुढवाकडा आहेस आणि हे सगळं तुला कळत नाही, लोकांना कळत नाही. थंड कोमट माणसाला कळत नाही. कोमट माणूस गैरसमजामध्ये राहतो आणि त्याचं तळ्यात मळ्यात आणि मी कितीतरी विश्वासणाऱ्यांचं तुम्हाला सांगू शकतो की ज्यांनी तळ्यात मळ्यात करण्यात आयुष्य घालवलंय सगळं आणि त्यांना सांगून दमलेलं मी, पण ते लोक मात्र त्या बाबतीत अजिबात सावध झाले. त्यांना असं वाटतं पास्टरला काय समजतं, मला काय माहिती. अरे काय माहित नाहीये, पण येशू आल्यानंतर मात्र तू येशू बरोबर जाशील बरं. हालेलुया. ही गोष्ट कधीही विसरू नका, कारण देवबाप न्याय करायला चुकणार नाही. तू जगातला न्यायाधीश नाहीये. या जगातली माणसं नाही येतो की माणूस म्हणे हे ठीक आहे असू द्या चालू द्या, पण परमेश्वराने सगळं लिहून ठेवलेलं आहे तुमच्या आणि परमेश्वराला ह्या गोष्टीची जाण आहे. जशा प्रकारे क्रिकेट मॅच तुम्हाला माहिती आहे, क्रिकेटमध्ये एक गोष्ट खूप महत्वपूर्ण आहे आताच्या काळामध्ये. आणि समजा कोहली बॅटिंग करत आहे आणि कोहली काय करतो, एक जो बॉल आहे तो बॉल मारतो आणि मारल्यानंतर काय होतं माहिती आहे की सर्व लोक आउट थोडस कट होतो आणि कॅच पकडला जातो. मग हा म्हणतो की नाही आउट नाहीये, मग कट नाही झालेला बॉल, मग लगेच थर्ड अंपायर कडे दिलं जातं. आणि थर्ड अंपायर एक अशी गोष्ट आहे की तो किंचित सुद्धा चूक करत नाही, मिस्टेक करत नाही, अजिबात मिस्टेक करत नाही, अजिबात. त्याच्यामध्ये अगदी समोर बसणारी माणसं जी आहेत ते मिस्टेक करतात आणि अंपायर सुद्धा मिस्टेक करू शकतो. खेळाडू ज्याला बॉल टाकलेला तो मिस्टेक करू शकतो, ज्याला खेळलेला आहे तो पण मिस्टेक करू शकतो, पण थर्ड अंपायर मात्र अजिबात मिस्टेक करत नाही. कारण कॅमेरे चारही बाजूला कॅमेरे, स्टंप्स मध्ये कॅमेरा आहे, इकडे आहे, तिकडे आहे, सगळीकडे कॅमेरे आणि एवढ्या सगळ्या कॅमेऱ्यांचं कॉम्बिनेशन करून ठरवलं जातं की तो आउट आहे की नाही. हालेलुया. जगातले कॅमेरे इतके सेन्सिटिव्ह आहे, तर देवाचा कॅमेरा किती सेन्सिटिव्ह विचार करा. आणि तो कॅमेरा फक्त जे दिसतंय तेच पाहतो फक्त, पण जे दिसत नाही तो पाहणारा कॅमेरा देवाचा कॅमेरा. म्हणजे आतमध्ये जे आहे ना ते सुद्धा तो पाहतो. हालेलुया. कारण त्याचं जे कॅमेरा आहे ते आतमधल्या हृदयाचं पण परीक्षण करतात. बायबल स्पष्टपणे सांगतं आपल्याला की स्पष्टपणे त्याचं सुद्धा परीक्षण केलं जाईल आणि न्याय करायला देव चुकणार नाही. हालेलुया. आणि म्हणून तर त्यानं तुम्हाला मला असं म्हटलेलं आहे, तू आंधळा आहेस, उघडा वागलायस हे तुला असं कळत नाही आणि तुला समजून घे की तू कोमट आहेस आणि जर तू गरम झाला नाहीस तर मी तुला ओळखून टाकेन. हालेलुया. थंड झाले तर कायमच राहतील इकडे, पण जो कोमट आहे त्यांना पण ओळखून टाकण्यात येईल. आपल्याला एकच करायचं आहे की त्याच्या बाबतीत अतिशय आवेशी व्हायचं आणि आपल्याला हे जाणीव झाली पाहिजे, सैतानाला भीती वाटली पाहिजे की हा प्रार्थना करेल, हा गुडघे टेकेल, हा देवाच्या आज्ञा पाळेल आणि माझं काही खरं नाही. हालेलुया. नाही तर सैतान म्हणेल तू माझाच बाळा, काय टेन्शन नको घेऊ, अजिबात काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुझ्या बाबतीत मला काय प्रयत्नच करावे लागत नाही, कारण तू जगात गुंतलायस, तुझा मोबाईलच बास आहे मला, बस बाकी काय करायचं. हालेलुया. बऱ्याच लोकांचं अगदी सोपं पण सैतानाकडे हत्यार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे अशा हत्यार वापरून सैतानाने त्यांना अतिशय दुर्लक्षित करून ठेवले आहे. ठीक आहे, आता तुझ्याकडे लक्ष द्यायची मला गरज नाही, तुझ्या बाबतीत काही हत्यार वापरायची गरज नाही, तू अगदी शांतपणे व्यवस्थित कोमटपणे चाललेला आहेस. पण सैतानाला भीती वाटत नाही विश्वासणाऱ्यांची. कोमट माणसाची सैतानाला अजिबात भीती वाटत नाही, सैतान त्याला घाबरत नाही. गरम माणसाची मात्र त्याला भीती वाटते. प्रयत्न करत राहतो सारखा की हा पडला पाहिजे, त्याची प्रार्थना थांबली पाहिजे, याचं धार्मिक जीवन थांबलं पाहिजे, याच्या जीवनामध्ये काहीतरी अडचणी आल्या पाहिजे आणि समजलं पाहिजे की देव याच्या विरोधात आहे म्हणून. पण नाही, गरम माणूस नेहमी देवाचा गौरव करत राहतो, नेहमी देवाची महिमा प्रशंसा करत राहतो. प्रभू करो आणि निश्चित अर्थाने या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजण्यासाठी मदत करू. 18वं वचन, म्हणून मी तुला काय देतो, मसलत देतो. आता काय करायचं, तुम्हाला मसलत देतो. श्रीमंत होण्यासाठी काय कर, अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसाव्या शुभ्र वस्त्रे विकत घे आणि दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. हालेलुया. 3 गोष्टी या ठिकाणी लिहिल्या. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट अग्नीने शुद्ध केलेले सोनं, त्याच्यानंतर दुसरं शुभ्र वस्त्र आणि डोळ्यात घालण्यासाठी अंजन विकत घ्यायला सांगितले. हालेलुया.
या 3 गोष्टी तुम्हाला मला देवापासून मिळवायच्या आहे. शुद्धता जी आहे ती अग्नीने शुद्ध आहे. नुसतं सोनं नाही म्हटलेलं त्या ठिकाणी. काय कसलं सोनं म्हटलेलं आहे? अग्नीने शुद्ध केलेलं सोनं. कसलं? आणि वस्त्र सुद्धा नुसतं म्हटलेलं नाही, तर शुभ्र वस्त्र म्हटलेलं आहे. हालेलुया. नुसतं अग्नीने शुद्ध केलेलं सोनं म्हणजे जे अग्नीच्या भट्टीतून आलेलं सोनं आहे, अशा प्रकारची शुद्धता तुम्हाला मला. हालेलुया. केवळ सोनं तुम्हाला मिळालं, ठीक आहे, सोनं मिळालं, पण नाही, परमेश्वर त्या ठिकाणी सांगतो अग्नीनं शुद्ध केलेलं सोनं. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अग्नीच्या शुद्धतेची गरज आहे. लक्षात घ्या. जळालं पाहिजे की जे अनावश्यक आहे, जळालं पाहिजे जे काळा आहे, जळालं पाहिजे की जे अनवॉन्टेड आहे, जळालं पाहिजे की ज्या गोष्टी तुम्हाला मला नरकाकडे घेऊन जातील, जळालं पाहिजे की ज्या गोष्टी तुम्हाला मला कोमट ठेवतील, अशा सगळ्या गोष्टी जळाल्या पाहिजेत. आणि तेच केवळ राहिलं पाहिजे जे तुम्हाला मला देवाकडे घेऊन जाईल, शुद्धतेमध्ये घेऊन जाईल. अशाच गोष्टी राहिल्या पाहिजेत आणि त्या तुम्हाला मला देवापासून विकत घ्यायच्या आहे. हालेलुया. त्यासाठी जो पैसा आहे तो तुमचा आणि माझा पैसा चालणार नाही बरं. त्यासाठी गुडघे झिजवावे लागतात. हालेलुया. त्यासाठी आज्ञा पाळावी लागते. त्यासाठी तुम्ही म्हणाल की मी देवाला काय पैसा देणार, देव तुमच्याकडून माझ्याकडून पैसे नाही मागत. त्यासाठी तो धार्मिक जीवन मागतो, त्यासाठी आज्ञापालन मागतो, त्यासाठी समर्पण मागतो, त्यासाठी तुमचं आणि माझं तो हृदय मागतो की आपण त्याला द्यावं म्हणावं की तू आता मला शुद्ध सोनं दे. हालेलुया. हालेलुया. अग्नीनं शुद्ध केलेलं सोनं दे. त्यासाठी तो तुम्हाला मला आपलं जीवन मागतो. शुभ्र वस्त्रे तो तुम्हाला मला अशीच देणार नाही. कारण बायबल सांगतं स्पष्टपणे की ज्यावेळेस आपण त्याच्याजवळ जाऊ ना, पांढऱ्या घोड्यावरती बसून पांढरा शुभ्र झगार घालून आपण त्याच्या बरोबर पृथ्वीवरती राज्य करण्यासाठी येणार. हालेलुया. हालेलुया. आणि तो शुभ्र झगार घालून तिथं येण्यासाठी, इकडे येण्यासाठी तुम्हाला मला या ठिकाणीच आपलं जीवन त्याला समर्पित करावं लागेल. कोमट माणसाला हे शुद्ध सोनं किंवा शुभ्र वस्त्र मिळणार नाही. हालेलुया. बाजूला सांगा, शुभ्र वस्त्र आणि शुद्ध सोनं हे कोमट माणसाला मिळणार नाही. बाजूला सांगा, जर गरम होण्याचा प्रयत्न करेल त्यालाच मिळेल. कारण कोमट माणूस तर ओघळत राहणार नाही, कोमट माणूस तिथे राहणारच नाही देवाकडे मुळात. पण बरीच लोक, कारण ती वेळ जी आहे, ती घटका जी आहे, ती लवकर येत नाही म्हणून लोक बिंदास राहतात. त्यांना असं वाटतं मी ओकून टाकला जाणार आहे. तुम्ही म्हणताय खरे, पण कधी? आणि हे जे कधी आहे ना, ते कधी माणसाला नेहमी कोमट ठेवतो. कधी जे आहे ना, येशू कधी येणार आहे ना, तुम्ही म्हणता का कधी? म्हणा आपल्या मनात, सैतानाने तुमच्या मनात कधी प्रश्न विचारला का? हो, 50 वेळा प्रश्न विचारलाय परमेश्वराने सैतानाने की येशू कधी येणार आहे. येशूने म्हटलंय वचनामध्ये, पण येशू कधी येणार आहे प्रश्न नाही पडला तुम्हाला? आणि बरीच लोक शोधण्याचा प्रयत्न करतात की येशू कधी येणार आहे. बायबलमध्ये उत्तर लिहिलेलं आहे त्याचं. हालेलुया. सर्व जगामध्ये या गोष्टीची सुवार्ता ज्यावेळेस पोहोचेल त्यावेळेस येशू येईल. हालेलुया. हे सोपं सरळ उत्तर बायबलमध्ये लिहिलेलं आहे. पण बरीच लोक विचारतात की अमुक तारखेला येणार, तमुक तारखेला येणार, अमुक वर्षी येणार आहे, तमुक वर्षी येणार. आणि मग हे जे कधी आहे ना, ही कधी गोष्ट आहे ना, ती माणसाला कोमट ठेवते. म्हणजे अजून येशू आहे. लोक तर्क लावतात की अजून चीन मध्ये नाही पोहोचलं, अजून मग इकडे अजून अशा बऱ्याच कंट्री आहेत त्या ठिकाणी देवाचं वचन पोहोचलं नाही, मग येशू आहे अजून 50 वर्ष आहे, मग पाप करत राहा, काय टेन्शन नको. प्रेज द लॉर्ड. बरीच लोक हा कधी जो आहे ना, हा कधी सारखा विसरतात आणि मग त्यांना ते कोमट ठेवतात सारखे. आणि मग त्यांना शुद्ध सोनं घ्यायची गरज पडत नाही, शुभ्र वस्त्र घ्यायची गरज पडत नाही, ते असंच राहतात. आणि म्हणून अशा लोकांना अंजन घालण्याची गरज आहे. अंजन काय करतं माहिती आहे? अंजन काय करतं? डोळे शुद्ध करतं, डोळे शुद्ध करतं, डोळे स्वच्छ करतं, डोळ्यातली घाण बाहेर काढतं. आणि अंजन जे आहे ते स्पष्ट दिसण्यासाठी काय करतं? मदत करतं. आणि त्या अंजनाची ओळख यासाठी त्यांना करून दिली, कारण अंजन काय आहे नेमकं हे त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. लाउदिकियामध्ये बरीच औषधं मिळत होती आणि त्याच्यामुळे अंजन काय आहे त्यांना माहीत होतं. आणि बाकीच्या अंजनापेक्षा त्यांनी म्हटलेलं आहे की माझं जे अंजन आहे ते डोळे शुद्ध करते. हालेलुया. जे माझ्याकडून मिळणार आहे, म्हणजे देवापासून जे मिळणार आहे, जे पृथ्वीवरचं अंजन आहे की हे वेगळ्या प्रकारचं अंजन आहे की जे डोळ्यात घातल्यानंतर आपले डोळे शुद्ध होणार आहेत. कोणते डोळे? आत्मिक डोळे. हालेलुया. जगातले डोळे नाहीत बरं. जगातल्या डोळ्याने आपण जे पाहतो त्या गोष्टी नाही, देव आत्मिक डोळे उघडू इच्छितो. हालेलुया. बऱ्याच लोकांचे डोळे बंद आहेत, त्यांना अंजनाची गरज आहे, त्यांना अंजनाची गरज आहे आणि वारंवार अंजनाची गरज पडते. हालेलुया. वारंवार अंजनाची गरज पडते. त्यांना असं वाटतं की मला माझ्या जीवनामध्ये मला काही सगळं समजतं. तुम्हाला कधी असं वाटत असेल ना की मला बायबल सगळं माहिती आहे, बायबल सगळ्या गोष्टी, पण जसं जसं तुमचं
तुमचं वय वाढत जाईल, जसं जसं तुम्ही धार्मिकतेमध्ये वाढाल, जसं जसं तुम्ही देवाच्या वचनामध्ये जास्त याल, त्यावेळेस ही गोष्ट तुम्हाला जास्त समजत जाईल की तुम्हाला काही कळत नाही. हालेलुया. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या मनामध्ये असा प्रश्न, असं विचार आला की मला सगळं काही समजतं, त्या दिवशी तुम्ही सगळे पूर्णपणे कोमट झाले ते लक्षात घ्या. आणि तुम्ही पूर्णपणे थंड झालेला आहात, तुमच्यामध्ये आता काही उरलेलं नाही. पण तुम्ही ह्या गोष्टीकडे जास्त जसं जसं तुम्ही देवाजवळ जाल ना, तर प्रभू मला नाही समजत, प्रभू मला समजत नाही, प्रभू मला समजत नाही, प्रभू मला अंजनाची गरज आहे, प्रभू मला अंजनाची गरज आहे, प्रभू मला शुभ्र वस्त्रांची गरज आहे, प्रभू मला शुद्ध सोन्याची गरज आहे, प्रभू मला शुद्ध सोन्याची गरज आहे. मला तुझ्यापासून ते दे. हालेलुया. तुझ्यापासून मला प्राप्त होऊ दे. आज मला पुन्हा एकदा भट्टीमध्ये टाक आणि माझ्यातल्या अनवॉन्टेड गोष्टी आज पुन्हा कर. हालेलुया. रोज आपण असं म्हटलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण असं म्हणत नाही मी शुद्ध आणि पूर्णपणे. आणि असे म्हणणारे आजूबाजूला बरेच विश्वासणारे तुम्हाला बघा, पास्टरचं काय ऐकताय तुम्ही? पास्टर नाही सांगत आहे, हे देवाचं वचन सांगते. हालेलुया. हे माझं काही नाहीये, मी सांगत आहे ते माझ्या बुद्धीने नाही सांगत आहे. हे सगळं हे सगळं देव सांगतोय की तुला शुद्ध सोन्याची गरज आहे. हालेलुया. तुला शुभ्र वस्त्रांची गरज आहे, तुझ्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याची गरज आहे. हालेलुया. धार्मिकतेच्या बाबतीत कदाचित तुम्हाला सल्ला देणारे कोणी पण असणार. धार्मिकतेच्या बाबतीत, बरं, आध्यात्मिक गोष्टी तुम्ही पैशाच्या, नोकरीच्या बाबतीत, बिझनेसच्या बाबतीत किंवा अजून दुसऱ्या कुठल्या बाबतीत सल्ले ऐका ना ऐका ते तुमचा प्रश्न आहे. पण धार्मिकतेच्या बाबतीत जर तुम्हाला कोणी चांगला सल्ला देत असेल तर तो सल्ला कधी अवॉइड करू नका. बरं, कदाचित ते तुमच्यासाठी अंजन असेल. हालेलुया. पण बरीच लोक असं धार्मिकतेच्या बाबतीत ना सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना असं वाटतं की जास्त काही करायची गरज नाही. पण देव कुणाकडून कशा स्वरूपात आणि कशा प्रकारे बोलेल हे तुम्हाला काय माहिती. हालेलुया. जर तुम्ही आत्म्याने चालणार असाल ना तर बायबल मधून बोलेल, वहीमधून बोलेल, पुस्तकातून बोलेल, देव परिस्थितीतून बोलेल, टीव्हीतून बोलेल, मित्रातून बोलेल, बायकोतून बोलेल, नवऱ्यातून बोलेल, शेजारातून बोलेल आणि कुठल्याही गोष्टी. कारण बऱ्याच वेळेस काय होतं माहिती, आपले कान बंद असतात. त्यामुळे प्रार्थनेत कान बंद असण्यासाठी ना अशा प्रकारच्या गोष्टींचा, देवाचा, माध्यमांचा देवाला उपयोग करून घ्यावा लागतो. हालेलुया. पण तुम्ही धार्मिकतेच्या बाबतीत सल्ले ऐकायला लागला. हालेलुया. तुम्ही असं म्हणूच नका की मला सगळं माहिती आहे, सगळं माहिती आहे. आणि सगळं माहिती आहे ज्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही म्हणता तुम्ही संपवलेलं आहे स्वतःला. हालेलुया. कारण देवाकडे जात असताना नेहमी असं म्हणत राहिलं पाहिजे, मला अंजनाची गरज आहे प्रभूची. काही गोष्टी मला अजून सुद्धा दिसत नाही, मला अंजनाची गरज आहे. मी सुद्धा प्रभूला म्हणतो, प्रभूजी याच्यावर प्रकाश टाक, मला नाही समजत आहे हे नेमकं काय. हालेलुया. हे मला काही कळत नाहीये प्रभूजी, नेमकं काय लिहिलंय मला नाही कळत, ह्याच्याविषयी मी काय सांगू मला नाही समजत. हालेलुया. आणि मी तुम्हाला वाटतं का की हे माझ्या बुद्धीनं सगळं मला सांगता येत नाही. हालेलुया. नाही सांगता येत. तुम्ही 5 मिनिटं बोलून पहा, या मनन करा आणि बघा. तुम्ही आठवडाभर मनन केलं आणि तुम्ही बसला माझ्या सामर्थ्याने मी सांगतो कसा बघा. माझ्याकडे वाक्चातुर आहे, कुणाच्याही हृदयाला काही स्पर्श होणार नाही आणि सगळेजण येतील, बसतील, जातील, काही फरक पडणार नाही. तुम्हाला सुद्धा वाटतं मी काय सांगितलं पण असतो. हालेलुया. का असं होतं? कारण आपल्याला अंजनाची गरज आहे. हालेलुया. अंजन ज्यावेळेस येतं ना त्यावेळेस डोळे उघडतात, डोळे स्पष्टपणे दिसतं आणि दिसू लागतं की देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी काय ठेवलंय, काय भविष्य आहे माझं आणि भविष्यामध्ये कशा प्रकारे मला जीवन जगलं पाहिजे, आज वर्तमान काळात मी काय नेमकं केलं पाहिजे, यासाठी अंजनाची गरज आहे. शुद्ध सोन्याची गरज आहे, शुभ्र वस्त्रांची गरज आहे. पुढे 20व्या वचनामध्ये असं लिहिलंय, पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जो जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईल व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्या बरोबर जेवीन. हालेलुया. काय सांगते त्या ठिकाणी देवाचं वचन की पहा मी दाराशी काय आहे उभा आहे आणि दार काय करते ठोकत आहे. कोण दाराशी उभा आहे? येशू. येशू दाराशी उभा आहे. दाराच्या बाहेर आहे का आतमध्ये आहे? तो बाहेर आहे ना. येशू ख्रिस्त दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे. दार कोण ठोकतं? जो बाहेर आहे तो ठोकतो ना. आतमध्ये असलेला ठोकतो का दार? आतमध्ये असलेला दार ठोकत नाही. जो बाहेर उभा आहे तो आतमध्ये घेण्यासाठी दार ठोकतो. त्याला वाटत असतं की मला पण आतमध्ये घ्या, मी बाहेर उभा आहे आणि मी दार ठोकत आहे आणि तुम्ही माझ्यासाठी काय करा. आणि बऱ्याच विश्वासधाऱ्यांनी त्याला बाहेर काढलेलं, आतमध्ये कडे लावून बसलेले. बऱ्याच विश्वासधारे आत बसले, म्हणजे आतमध्ये बसलेत आणि त्याला बाहेर काढले त्याला. आणि तुझी देवा गरज नाहीये, मी माझ्या धार्मिकतेमध्ये खुश आहे, आनंदी आहे, समाधानी आहे. हालेलुया. बऱ्याच लोकांना असं वाटतं. जशा प्रकारे मागील 2 आठवड्यापूर्वी प्रतिमाने संदेश दिला, त्याच्यात आपण काय वाचलो होतो? लोट कुठे बसला होता? लोट कुठे होता? लोट बाहेर होता आणि देवदूतांना कुठे बंद केलं होतं त्यांनी? आत बंद केलं. देवदूतांना आत बंद केलं आणि तो बाहेर भाग उभा राहिला होता आणि त्याला असं वाटलं मी सगळ्यांना थांबवू शकतो आणि सगळेजण हे लोक माझं ऐकून समजावून सांगितल्यानंतर परत जाते.
पण कुणीही परत गेलं नाही. उलट त्यालाच मारायला उठले सगळे लोक आणि देवदूतांना मध्यस्थी करावी लागली आणि त्याला आत घ्यावं लागलं. देवदूतांनी त्याला वाचवावं लागलं, नाहीतर तो स्वतःला वाचवू शकत होता का? नाही. बऱ्याच लोकांच्या अशा प्रकारच्या परिस्थितीत काही लोक आत आहेत, काही लोक बाहेर आहेत. काही लोक आतमध्ये आहेत, काही लोक बाहेर आहेत. काही लोकांना असं वाटतं की मी आतमध्ये बसलेले देवाला बाहेर काढल्याने मी देवाला अजिबात दिसणार नाही. पण काही लोकांनी देवाला आतमध्ये बंद केले आणि तेच बाहेर फिरतात इकडे तिकडे. देवा तू घरामध्ये बस, बायबल घरात आहे, प्रार्थना घरात, बाहेर मी माझ्या मनाचा मालक आहे, बस मी इकडे तिकडे फिरत राहणार, मी माझं संरक्षण करण्यासाठी सुरक्षित आहे. चर्चमध्ये येईन ना मग मात्र मी तुझा अजिबात मी चुकणार नाही. त्या दिवशी ना मी अतिशय पवित्र असेल, त्या दिवशी माझी काहीही मिस्टेक असणार नाही. मी शुद्ध भावाने तिथं तुझा असेल. हालेलुया. शुद्धता, अतिशय पवित्र शुद्धता तिथं. बाहेर मी तुझा नाही. मी तुला तिथं बंद केलं, तिथंच राहा, अजिबात फिरू नकोस. काही लोकांनी देवाला घरात बंद केलं. त्यांना आता तू घरात बस, प्रभूजी मी घरात मात्र किती पवित्र जगतो तुला माहिती आहे, बाहेर कशाला तू नको. पण देव म्हणतो मी दार ठोकतोय, माझ्यासाठी दार. आणि तिथे लिहिलंय मी आतमध्ये येईन. कशासाठी येईन तो आतमध्ये? जेवायला, जेवण करायला येईन, त्याला सहभागिता करायची. जेवण कशाला दर्शवतो माहिती? सहभागितेला दर्शवतो. छोट्या छोट्या गोष्टीत त्याला सहभागिता. जेवण एक क्षुल्लक छोटीशी गोष्ट आहे, पण ही छोटीशी गोष्ट त्याला काय करायची आहे? सहभागिता करायची. त्यामुळे त्याची इच्छा आहे की आपण त्याला सामावून घ्यावं. त्याची इच्छा काय आहे? की आपण त्याला आतमध्ये घेऊन त्याला आपण आपल्या फॅमिलीचा सदस्य बनवावं, आपल्या स्वतःचा सदस्य बनवावं. आणि तो काय करेल? आपल्या बरोबर, त्याच्या बरोबर काय करेल? तो जेवण करेल. आणि तो एकाच ताटामध्ये जेवण करणार आहे. बरोबर, म्हणजे सहभागिता करणार. म्हणजे काय करणार आहे? तो सहभागिता करणार आहे. जशा प्रकारे आपण सुरुवातीला वाचलं होतं मंडळीच्या रहस्यामध्ये आपण जसं पौल शिकवतो आपल्याला, किंवा उत्पत्तीच्या पुस्तकात आपण शिकवतो की ज्यावेळेस आदाम ज्यावेळेस हव्वेची ओळख करून देतो आणि परमेश्वर ज्यावेळेस हव्वेला आदामाकडे घेऊन येतो, त्यावेळेस आदाम काय म्हणाला माहिती आहे? ही माझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहे. आणि देव त्याला म्हणाला की आजपासून तुम्ही एक देह आहात. काय आहात? एक देह. एक देह म्हणजे तुम्ही दोन देह नाही तर एक देह आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाला तुम्हाला मला सुद्धा अशाच प्रकारे ते नातं स्पष्ट करताना पावलाने नंतर असं सांगितलं की पती पत्नीचं जसं नातं आहे ना, तशा प्रकारे मंडळीचं ख्रिस्त जसं पती पत्नीचं नातं आहे ते एक देव आहे. आणि मंडळी आणि ख्रिस्त हे वेगळे विभक्त होऊ शकत नाही. लक्षात घ्या. तशीच सहभागिता देवाला तुम्हाला मला करायची, तशीच सहभागिता देवासोबत करायची. या शेवटच्या पत्रामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा मी त्या रहस्याकडे घेऊन जात आहे. त्या रहस्याच्या बाबतीत जसं परमेश्वराने तुम्हाला मला उत्पत्तीमध्ये सांगितलंय, तसंच रहस्य तो तुमच्या आणि माझ्या बाबतीत स्थापन करू इच्छितो. त्याची इच्छा आहे की सहभागिता करावी. त्याची इच्छा आहे की छोटीशी गोष्ट त्याला आपण देऊन टाकावी. प्रभू हे तुझं आहे, हे माझं नाही प्रभूजी. आणि तुझा तू मला सांगितलं, तू मला मदत कर. माझं जेवण माझं आहे, माझे कपडे तुझे आहे प्रभूजी, माझं जीवन तुझं आहे, माझ्या घरातली प्रत्येक गोष्ट तुझी आहे, माझं कुटुंब तुझं आहे प्रभू, माझी लेकरं तुझी आहे, माझ्याकडे असलेला पैसा तुझा आहे, माझ्याकडे असलेले दागिने तुझे आहे, माझ्याकडे असलेले सगळ्या प्रकारच्या गोष्टी सर्व काही तुझं आहे प्रभूजी. मी आणि तू विभक्त नाही होऊ शकत. हालेलुया. मी आणि तू वेगळे नाही होऊ शकत. मी तुला बाहेर काढून तुला दार ठोकवायला लावणार. तू आतमध्ये यायचं आणि बसायचं आहे आणि दरवाजा स्वतः उघडा असेल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस आपण ह्या गोष्टीला जाणीवपूर्वक विसरतो. आपल्याला असं वाटतं की परमेश्वराला बाहेर काढल्याने मी आनंदी आणि सुखी राहू शकेन. आणि जे कोमट आहेत ना, त्या सगळ्या लोकांनी असंच करून ठेवलेलं. आज बऱ्याच मंडळांच्या मध्ये लोकांनी देवाला बाहेर काढले आणि देव वाट पाहत आहे. मी ठोठवत आहे आणि तो म्हणत आहे मला घ्या, मला सहभागिता करायची आहे, मला आतमध्ये येऊन बसायचं आहे. तुम्ही आणि मी वेगळे होऊ शकत नाही. हालेलुया. बाजूला सांगा, देव आणि तू वेगळा होऊ शकत नाही. जितकं तुम्ही वेगळं ठेवायचा प्रयत्न कराल ना, तितकं तुम्ही त्रासात राहाल. जितकं तुम्ही वेगळं ठेवायचा प्रयत्न कराल, जितकं तुम्ही म्हणाल की हे वेगळं आहे प्रभूजी, नाही, तितकं तुमची ती बाजू जी आहे ना ती बिघडलेली असेल. ज्या क्षेत्रात तुम्ही देवाला भेटलं नाही ना ते बिघडलेलं असतं. तुम्ही दुरुस्तीचा कितीही प्रयत्न करा, तुम्ही किती ठरवा. बरेच लोक आपल्या स्वतःचं जीवन दुरुस्त करून दमले आणि मरेपर्यंत दुरुस्त नाही होत त्यांना. मग त्यांना लेकरांना दुरुस्त करायचं आहे, बिझनेस दुरुस्त करायचा आहे, नोकरी दुरुस्त करायची आहे, आणि त्यांचं कुटुंब दुरुस्त करायचं आहे, त्यांना घर दुरुस्त करायचं, सगळं दुरुस्त करायचं आहे. पण हे सगळं दुरुस्त होतच नाही. हे कायम अपुरंच राहतं आणि या सगळ्यामध्ये त्यांना कमतरताच भासत राहते. का? कारण त्यांनी देवाला काम केलं. हालेलुया.
तुम्ही देवाला घेऊन बघा, तुम्ही दुरुस्त करायचा प्रयत्न करायची गरजच नाही. हालेलुया. हालेलुया. देव ऑटोमॅटिक सगळं काही व्यवस्थित करेल, कारण तो येतो फक्त जेवण नाही करत. हालेलुया. तो सहभागिता करतो. तो मस्त येऊन बसत नाही आणि तो म्हणत ठीक आहे तुझं जेवण छान होतं जातो मी, असं नाही म्हणत. तो येऊन राहतो तिथे. हालेलुया. काम करतो, तुमच्या बिझनेस मध्ये काम करतो, नोकरीत काम करतो, तुमच्या कुटुंबात काम करतो, लेकरांच्या मनात काम करतो, सगळं काही करतो. मी लोकांना सांगून दमलेले लोक काय करतात माहितीये, त्याला बाहेर ठेवतात, ते प्रार्थना करतात, गुडघे शिजवतात आणि म्हणतात प्रभूची तू येऊ नकोस, फक्त तुझा आशीर्वाद येऊ, तू बाहेर राहा, तू पैसा पाठव, फक्त तू बाहेर राहा. म्हणजे एखादा मनुष्य जशा प्रकारे लांब नोकरीला गेलेला आहे आणि त्याला म्हणायचं तू तिथंच राहा, फक्त मनी ऑर्डर पाठव महिन्याला. अशा प्रकारच्या अशा गोष्टी आहेत. अशा प्रकारे लोकांनी देवाला करून ठेवले की तू तिथंच राहा परदेशात, इकडे येऊ नकोस, पण पैसा मात्र प्रत्येक महिन्याला पाठव, अजिबात चुकू नको. आशीर्वाद मात्र आला पाहिजे, माझ्या सगळ्या गोष्टीवर आशीर्वाद आला पाहिजे. आणि लेकरांच्या मध्ये काम कर प्रभूजी, लेकरांना नोकरी लागू दे, ऍडमिशन मिळवून दे त्यांना चांगल्या ठिकाणी. प्रार्थनेत ते आज कॉलेजला गेलेत ना, म्हणजे आज त्यांना सुट्टी नाहीये, क्लास आहे आणि असं काय खूप काही कारण, आणि त्यांच्या जीवनामध्ये अशी आज ते त्यांचे हातपाय थकलेत आणि त्यांच्याकडे आज शक्ती नाही उरलेली, पण लेकरांसाठी प्रार्थना करून ते दमले, पण लेकर काही दुरुस्त झाले का? कारण त्यांनी ते देवाच्या हातात कधीच दिले नाही, त्यांनी देवाकडे लक्ष दिलं नाही. त्यांना त्यांचं करू द्यावं. मी आहे ना प्रार्थनेत, तुम्ही समाधानी राहा ना या गोष्टीच्या बाबतीत. मी समाधानी आहे, पण देव नाही ना समाधानी. हालेलुया. मी समाधानी असेल, मी तुम्हाला नाही जास्त ह्या गोष्टीमध्ये फोर्स नाही करू शकणार, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तीच लेकरं तुम्हाला ज्यावेळेस देवाच्या पासून लांब घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील आणि तीच देवाच्या विरोधात आणि तुमच्याही विरोधात वागतील, त्यावेळेस मात्र तुम्हाला समजू लागेल की ही बाजू मी देवाच्या हातात दिली नाही आणि म्हणून ही दुरुस्त नाही होणार मरेपर्यंत, ही अशीच राहणार. या बाबतीत आता मला काहीही करता येणार कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत. मी तुम्हाला जे सांगत आहे, तुम्हाला असं वाटतं का ह्यात काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, देवाच्या हातात द्या. देवाला म्हणा प्रभू आज मी तुला बोलवतो, बस मला काय माहिती नाही, तू ये, बस जेवण कर, राहा आणि त्या ठिकाणी सगळं काय व्यवस्थित कर. हालेलुया. आणि देव व्यवस्थित करेल बरं. हालेलुया. तो अजिबात चुकणार नाही, तो सहभागिता करू इच्छितो. बाजूला सांगा, तो सहभागिता करू इच्छितो. प्रत्येक बाबतीत त्याला सहभागिता हवी. प्रत्येक बाबतीत, कुठलंही तुमचं रिलेशन असू द्या, तुमचं सगळ्या गोष्टी, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सगळ्या बाबतीत, कारण ती मिस्ट्री आहे, जी ते रहस्य आहे की जे मंडळीमध्ये आणि परमेश्वरामध्ये आहे, आणि त्या रहस्याला आपण टाळू शकत नाही. 3 मंडळांच्या विषयी मी तुम्हाला सांगितलं. कोणती मंडळी? वैश्विक मंडळी, स्थानिक मंडळी आणि घरातली मंडळी. हालेलुया. या 3 मंडळांचे विसरू नका, लगेच विसरताय तुम्ही सगळेजण. या मंडळीच्या विषयामध्ये आपण जवळपास आता 2 महिने झालं हे सगळं आपण ऐकत आहोत, आणि हे सगळं ज्यावेळेस तुम्ही पुन्हा एकदा काढून बघाल ना, नोट्स वाचा, मनन करा त्याच्यावरती, व्हिडिओ पहा, आणि हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की देवबापांनी एका लिंक मध्ये हे सगळं सांगितले. लिंक्स मध्ये हे सगळे लिंक आहे बरं. हे काही माझ्या मनाने सांगितलं मी आणि मग मी ठरवलं हे सगळं काही, असं नाही झालं. या लिंक वाईज परमेश्वराने यासाठी सांगितले की तुमच्या डोक्यात स्पष्टता यावी, तुमच्या डोळ्यात स्पष्ट अंजन घातलं जावं, की त्या अंजनाने तुम्हाला सगळं समोर चाललेलं आजूबाजूला सगळं दिसावं आणि समजावं की मी यांचा नाहीये, मी देवाचा आहे. हालेलुया. देवानं माझ्यासोबत करार स्थापन केलेला आहे. इस्रायल लोक ज्या ठिकाणी गेले त्यांनी एक गोष्ट सांगितली, आम्ही जिवंत देवाचे लेकरं आहोत. स्वर्गीच्या देवाला आम्हाला इथं पाठवलं. कनान देशात गेले, 40 वर्ष त्यांनी प्रवास केला. ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये गेले, ज्यावेळेस ते देवापासून वेगळे झाले ना, त्यांना देवाने शाप दिला किंवा देवाने त्यांच्यात मरी पाठवली, पण ते देवासोबत प्रामाणिक होते ना, ते नेहमी सांगायचे की आम्ही जिवंत देवाची माणसं आहोत, आम्ही जिवंत देवाची माणसं आहोत, आम्ही जिवंत देवाची माणसं आहोत. तुम्ही सुद्धा जिथे जा, जिथे पण काही करा, कुठल्याही क्षेत्रात जा, कुठल्याही नोकरी करा, काही बिझनेस करा, सगळीकडे असू द्या, तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की मी देवाशी कनेक्टेड आहे, मी येशू ख्रिस्ताशी कनेक्टेड आहे, मी येशूशी कनेक्टेड आहे, मी येशूशी कनेक्टेड, मी मंडळी आहे, माझ्यामध्ये माझ्या कुटुंबामध्ये एक मंडळी आहे, ती मंडळी सोबत परमेश्वराचं रहस्य आहे. हालेलुया. माझी सहभागिता देवासोबत आहे. हालेलुया. या पत्रांच्या मधून तुम्हाला मला देवबापाने हेच शिकवले. या सगळ्या पत्रांचं एकच सार आहे की तुला देवासोबत सहभागिता करायची आहे. हालेलुया. मग तुम्ही सेवा करा, प्रार्थना करा, धीर धरा, संकट येऊ देत, अडचण येऊ देत, जे काही तुम्ही करा, आणि सगळं सांगण्याचा एकच सार आहे फक्त की तुम्हाला सहभागिता करायची. त्याला दरवाजा बाहेर ठेवू नका, आतमध्ये घ्या आणि त्याला म्हणा प्रभूजी मी फक्त रविवारी नाही प्रभू, मी फक्त चर्चमध्ये नाही, मी माझ्या फक्त घरात नाही, तर रस्त्यावर सुद्धा मी तुझा आहे. हालेलुया. मी माझ्या नोकरीच्या ठिकाणी जातो, मी त्यावेळेस सुद्धा मी तुझा आहे. प्रभूजी माझं तुझं नातं आहे.
प्रभूजी जिथं पण मी प्रवास करतो तिथं पण मी तुझा आहे प्रभूजी. मी काही काम करो मी सगळीकडे तुझा. हालेलुया. मी सगळीकडे, मी चर्चमध्ये फक्त आठवड्यातून एक दिवस नाही तर आठवड्याचे 7ही दिवस मी तुझाच आहे. सगळीकडे माझी सहभागिता तुझ्या सोबतच असणार. अजिबात मी ते सोडणार नाही. हालेलुया. या बाबतीत गंभीर राहा, कारण सगळ्यात मोठं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे. आणि जे पारितोषिक आहे ना ते दुसरं कुठेही कुठल्याही मंडळीला दिलं गेलं नाही. सगळ्यात मोठं पारितोषिक या ठिकाणी आहे. वाचा ते पारितोषिक आहे. 21व वचन. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्या बरोबर बसू देईन. हालेलुया. एका ठिकाणी प्रश्न विचारला होता. एका ठिकाणी प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिले देवाने. तो प्रश्न वाचा. मत्तयाचा सुवर्तमान 20वा अध्याय. मत्तय 20 आणि 20 ते 23 वचन. काय प्रश्न विचारला त्या ठिकाणी? 20वा अध्याय 20 ते 23 असं लिहिले. जेव्हा जगदीच्या मुलाच्या आईने आपल्या मुलासह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले, त्याने तिला म्हटले तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली तुमच्या राज्यात या माझ्या दोघा मुलातील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने तुमच्या डावीकडे बसावी अशी आज्ञा करा. येशू म्हणाला तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय? ते त्याला म्हणाले हो पिता येईल. त्याने त्यास म्हटले माझा प्याला तुम्ही प्याल करा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे हे माझ्याकडे नाही. तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला आहे त्याच्यासाठी तो आहे. हालेलुया. हालेलुया. याचं उत्तर आपल्याला कुठे मिळते? याचं उत्तर आपल्याला इथे मिळते प्रकटीकरणामध्ये. कुणाला मिळणार तो जागा? जो विजय मिळवतो त्याला ती जागा मिळणार. सांगा जो विजय मिळवतो त्याला ती जागा मिळणार. कारण देव बाप्पाने जगदीच्या मुलाच्या आईला तिला उत्तर नाही दिलं. त्यानं उत्तर गोंधळात टाकणारे कदाचित उत्तर दिले त्या ठिकाणी आणि बऱ्याच गोष्टी स्पष्ट नाही केल्या, पण इथं मात्र स्पष्ट केले. हालेलुया. इथं मात्र स्पष्ट करून सांगितले की माझ्या बरोबर तो माझ्या बाजूला बसेल. हालेलुया. आणि हे किती मोठं बक्षीस आहे माहिती आहे. त्या बक्षिसाची तुलना तुम्ही जगातल्या कोणत्याही गोष्टीसोबत करू शकत नाही. कोणतंच पारितोषिक पृथ्वीवर काही मिळाले आणि अब्जावधी रुपये जरी मिळाले किंवा अब्जावधी जरी तुम्हाला अवॉर्ड मिळाले तर त्या गोष्टीशी तुम्ही हे करू शकत नाही. त्याचं उत्तर या ठिकाणी लिहिले आहे. तिथे सांगितले स्पष्टपणे जो विजय मिळवतो त्याला हे पारितोषिक मिळेल. हालेलुया. आणि तुम्हाला प्रत्येकाला ते पारितोषिक मिळावं अशी प्रभूची इच्छा आहे. कोमट असल्यानंतर ते पारितोषिक नाही मिळणार. देवापासून लांब गेल्यानंतर ते पारितोषिक नाही मिळणार. संपत्ती आशीर्वादासाठी जगल्यानंतर ते पारितोषिक नाही मिळणार. केवळ आणि केवळ त्याला फक्त कामापुरतं आपल्यामध्ये घेतल्यानंतर ते पारितोषिक नाही मिळणार. तर त्याच्या सोबत रोज सहभागिता केल्यानंतर ते पारितोषिक मिळणार. कारण त्याची इच्छा आहे की आपण सहभागितेचे दरवाजे उघडावे. सहभागितेचा तो दरवाजा केवळ नुसता आत घेण्याचा दरवाजा नाही तर तो सहभागितेचा दरवाजा. लक्षात घ्या. सहभागितेचे दरवाजे उघडा आणि त्याला तुमच्या सोबत बोलू द्या, बसू द्या, जेवण करू द्या त्याला त्याच्यासोबत. कारण आपल्या सोबत आपण त्याच माणसाला जेवण करू देतो की ज्याचं आपल्याला पटतं किंवा ज्याच्या सोबत आपल्याला काहीतरी बोलायचं आहे, ज्याच्यासोबत आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, शेअर करायचं आहे किंवा त्यासोबत आपल्याला प्रेम वाढवायचं आहे. अशाच माणसाला आपल्यासोबत आपण जेवण करू देतो आणि तेच सहभागितेचा दरवाजा आहे. तोच सहभागितेचा दरवाजा तो तुम्हाला मला उघडायचा आहे. तो म्हणत आहे तुला जर उष्ण राहायचं तर सहभागितेचा आज मी दारावर उभा आहे, तो दरवाजा उघड आणि मंडळी सोबत जे रहस्य आहे ते रहस्य मी तुला प्रगट केलंय. 2 महिन्यापासून मी तुम्हाला हे सांगत आहे वारंवार की तुमच्या मध्ये ते रहस्य येऊ द्या. तुम्हाला देवापासून वेगळं राहता येणार नाही. आजच ठरवा की मी देवाचा आहे की मी जगाचा आहे. आजच ठरवा की मला देवासोबत सहभागिता करायची आहे की लोकांसोबत सहभागिता करून कोमट राहायचं. आणि कोमट राहाल तर त्याचा परिणाम मात्र खूप भयानक असेल. पण ज्यावेळेस तुम्ही गरम राहाल तर तुम्हाला परमेश्वराने तो अभिवचन देऊन ठेवलेलं आहे. कोणतं अभिवचन? की जो विजय मिळवतो तो माझ्या बरोबर माझ्या पित्याच्या राजासनावर बसेल. हालेलुया. मी त्याला बसू देईन असं सांगितलंय. बसू देईन म्हणजे काय? मी परवानगी देईन त्याला की याला बसू द्या. हालेलुया. मी पित्याला विनंती करेन की हा विजय मिळवणार याला बसू. हालेलुया. वरती येऊन त्याला बसू द्या. तो खाली नाही, तुझी जागा तो विजय मिळवतो वरती येऊन. हालेलुया. असं तुमच्या बाबतीत म्हटलं जाईल. हालेलुया. प्रत्येका बाबतीत जो विजय मिळवतो तो आणि जो विजय मिळवत नाही त्याला मात्र ती जागा मिळणार नाही. प्रभू करून तुम्हाला ती जागा मिळण्यासाठी सक्षम करू, मदत करू, सांगली करू. या हालेलुया. हालेलुया.